Let me see. भागवत. कोणी दिसत नाही सध्या तरी. ओके, फिनिश. नाही. ओके, हां भागवत, माझा आवाज येतोय का तुला? ओके, आय थिंक इट लुक्स ऑल राईट. ओके, सुरुवातीला पाहूया. मला सांग केव्हा सुरू करायचं तर, ठीक आहे. आणि नमस्कार नमस्कार. तोपर्यंत हे टॅग वगैरेचं काय आहे ते पहा बरं. मग मी इथं शेअर करतो ते. ओके, आय सी पीपल कमिंग इन. आता आपले बरेच मित्रमैत्रिणी दिसत आहेत. धनंजय गिरदे. ऑल राईट, आय सी. थोडंसं आपण हे जे तंत्रज्ञानाविषयीच बोलणार आहोत आणि हे तांत्रिक गोष्टी थोड्याशा आपण आधी पाहूया आणि नंतर सुरुवात करूया. 5-7 मिनिटात सुरुवात करूया. या गोष्टी विषयानुसारच हे सगळं काही आहे. तुम्हाला टॅग केलं का बरं? आय डोंट सी. ओके, ओके, हळूहळू येत आहेत. पण बरोबर 2-3 मिनिटात सुरू करूया. मग जर एकदाच हे टॅगिंग वगैरे झालं. काय आपण थोडी लवकर सुरुवात केली का? नमस्कार नमस्कार. आणि काही नॉन मराठी मित्र पण येताना दिसत आहेत. आय थिंक आय शुड मेक अ स्मॉल डिस्क्लेमर that dear friends, since this program has been hosted by Marathi portal Marathi Vishesh, so this program is going to be in Marathi, so my sincere apologies that I would not be speaking in English or in Hindi, so I'm really sorry. So this disclaimer is for my non-Marathi friends who are tuning in. But yeah, if you could follow Marathi and if you know Marathi, you're most welcome. Let me do it. Yes, I see it. Okay. Done. मला सांग सुरू केव्हा करायचं तर, ठीक आहे. Terrible, huh? Never mind. ठीक आहे. नमस्कार, किशोर लोखंडे जी भी हैं. सगळ्यांना दिल्लीहून जय महाराष्ट्र आणि जागतिक कामगार दिनांच्या शुभेच्छा. तो पण एक विषय असू शकला असता, पण आपले बरेच मित्रमंडळी त्याविषयी सुद्धा आज बोलणार आहेत. करायचं का सुरू? सगळ्यांना नमस्कार. So let us start. I think according to my watch it's 5 o'clock. ओके. तर अगोदर सगळे आपले जे मित्र आणि मैत्रिणी जे आता जे नेटकरी आहेत, जे ट्यून इन होत आहेत हळूहळू, सगळ्यांना जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. आणि शुभेच्छा म्हणायचं तर काय, तर कारण ज्यांच्यामुळे हे सगळं सिस्टम चालतं, ही सगळी जी आर्थिक व्यवस्था वगैरे चालते, त्यांची परिस्थिती सध्या तर फारच वाईट आहे. आणि त्याविषयी सुद्धा आपण विचार करतोय आणि करायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आज महाराष्ट्र दिन असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातून बरंच
क्रायसिस चालू आहे, राजकीय क्रायसिस आहेत, इन्स्टेबिलिटी आहे. अशा परिस्थितीत माझे सगळे मराठी मित्र आणि मैत्रिणींना भरपूर शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र. तर आज आणि त्यासोबतच आपले जे विशेष मराठीचे जे आपले मित्र आहेत, भागवत, वैष्णवी, चंद्रकांत यांचा मी मनापासून आभारी आहे. भागवत म्हणत होता की सर, जेव्हापासून हे तुमचं मॅक्स महाराष्ट्र पोर्टल, मॅक्स महाराष्ट्र जो व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासून मी तुम्हाला फेसबुकवरती फॉलो करत होतो. तर आणि गेल्या 2-3 महिन्यापासून आपले बरेच मराठी मित्र आणि मैत्रिणी आणि बरेच विद्यार्थी संपर्कात येत आहेत आणि हे फार मला नवीनच अनुभव आहे या गोष्टीचा आणि फार चांगलं सुद्धा वाटत आहे. म्हणून मी गेल्या 3-4 महिन्यापासून जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय की मराठीत गोष्टी लिहाव्या, मराठीत व्यक्त व्हावं आणि त्याचा एक सकारात्मक प्रतिसादसुद्धा मला मिळत आहे. आणि यानंतर मी मराठी विद्यार्थ्यांशी जास्तीत जास्त मी त्यांच्याशी माझे विचार, जे पण मला समजलेलं आहे, समजत आहे, जे शिकवतो मी, ते जे वाचतो, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे मी विशेष मराठी या पोर्टलचा मी आभार व्यक्त करतो. अँड इट्स अ वंडरफुल इनिशिएटिव्ह. फार आता जो आजचा विषय आहे तो त्यानुसारच तुमचं जे पोर्टल जे काम करीत आहे, लोकशाहीकरण कसं करायचं, कारण जसं ज्ञानाचं लोकशाहीकरण, तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण महत्त्वाचं असतं, त्या पद्धतीनेच माध्यमांचं लोकशाहीकरण करणं आणि त्यात तुम्ही थोडा तुमचा जो यू प्लेइंग युअर पार्ट, ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला फार आय कंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू दॅट इट्स अ वंडरफुल इनिशिएटिव्ह अँड कॅरी ऑन. तर ह्या विशेष मराठी ह्या प्रोग्राममध्ये माझ्या आधी बरेच दिग्गज बोलून गेले आणि आय रिअली फील ग्रेटफुल अँड ऑनर्ड दॅट यू पीपल इन्व्हायटेड मी. मी जास्त इंग्रजीत बोलणार नाही आहे. अधूनमधून एखाद दुसरा शब्द आला तर माफ करा. आणि त्यातल्या त्यात आज महाराष्ट्र दिन असल्यामुळे तर मी आपली जी नॉर्थ महाराष्ट्रीयन खानदेशी मराठी आहे त्याच्यातच बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि काही खानदेशना लोकेश आहेत काठे आणि सगळा मना खानदेशी मित्र मैत्रिणींसले पण महाराष्ट्र दिना भरपूर शुभेच्छा. तर आता घाबरू नका, मी काय ऐराणीत काय सगळं लेक्चर देणार नाही आहे आणि लेक्चरचं नाही आहे आज आपण गप्पा मारणार आहोत. तर जो विषय निवडलेला आहे मी तो आहे विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान. तर या शब्दांचा नेमका अर्थ काय, या शब्दांमध्ये जो आंतरिक संबंध आहे तो काय आहे आणि फरक काय आहे, ह्या गोष्टींविषयी मी गप्पा मारणार आहे. कारण गप्पा हा जो शब्द आहे, कारण भागवतने जाणून बुजून हा शब्द वापरलेला की सर गप्पा मारायचे आहेत आपल्याला. आणि हे व्याख्यान नाही आहे, हे काही सेमिनार पेपर नाही, हे चर्चासत्र नाही, ही एक गप्पा आहे. तर त्या दृष्टीने मी आजचा जो विषय मी त्याविषयी बोलणार आहे, फार सुलभ भाषेत 4-5 संकल्पना असतील पण त्यांचं पण मी सुलभीकरण करणार आहे. मी हे नक्की मात्र आहे की मी अति सुलभ पण करणार नाही, त्याच्यामुळे बऱ्याच गैरसमज होऊ शकतात. तर जो विषय आहे विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, हे शब्द कुठल्याही विद्यार्थिनीच्या शैक्षणिक प्रवासात सतत कानावर पडत असतात. आणि ह्या शब्दांविषयी आपल्याला किती माहिती असतं, किती समज आहे आणि किती गैरसमज आहे. मी जेव्हा हे प्रश्न विचारत असतो शिकवताना तर बऱ्यापैकी माझ्या लक्षात येतं की या शब्दांविषयी विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता नसते. तर त्यामुळे मी हा विषय निवडलेला आहे. आता कोणालाही प्रश्न पडू शकतो की हे 3 मोठमोठे शब्दांचा मी वापर करणार आहे, त्याच्याविषयी बोलणार आहे, माझ्यात ती पात्रता आहे का. तर एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की मी काय असं एंटायर ज्ञानमध्ये काय माझ्या डिग्र्या नाही आहेत. माझी डिग्री आहे ती तत्त्वज्ञानात आहे, साहित्यात आहे, सांस्कृतिक स्टडीमध्ये आहे, फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशनमध्ये आहे. 5-6 डिग्री आहेत, त्या अनुषंगानेच मी बोलणार आहे. आणि तत्त्वज्ञानात ह्या शब्दांचा अर्थ काय होतो त्या अनुषंगानेच मी बोलणार आहे. तर हा जो विषय आहे तो मी 3 टप्प्यात मांडणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान, ह्या 3 शब्दांमध्ये आपल्याला जो एक मूळ शब्द दिसतो तो म्हणजे ज्ञान. तर मी काय करणार आहे की पहिल्या टप्प्यात ज्ञान या संकल्पनेचा
अर्थ किंवा वेगवेगळे अर्थ काय असू शकतात. कारण कारण जगात भरपूर ज्ञानाच्या परंपरा आहेत, एकमेव परंपरा नाही आहे. कारण प्रत्येक ज्ञान परंपरेला वाटतं की ती अंतिम परंपरा आहे. पण कोणीही थोडासा थोडासा विचार केला आणि थोडासा प्रवास केला जगात, तर आपल्याला कळतं की प्रत्येक संस्कृतीमध्ये, प्रत्येक समुदायात एक ज्ञानाची परंपरा असते आणि त्या प्रत्येक ज्ञान परंपरेमध्ये ज्ञानाविषयी एक विशिष्ट आकलन असतं, एक विशिष्ट त्याच्याविषयी विचार असतो. म्हणून विविध ज्ञान परंपरेमध्ये ज्ञानाचा, या संकल्पनेचा अर्थ काय होतो त्याविषयी मी पहिल्या टप्प्यात बोलणार आहे. आणि आणि ते बोलत असताना एक मेथडॉलॉजी ज्या पद्धतीने मी मांडणार आहे ती अशी आहे की आधुनिक पूर्व काळात ज्ञानाच्या संकल्पना काय होत्या आणि आधुनिक काळात ज्ञानाची संकल्पना काय आहे. हा आधुनिक शब्द मी एक विशिष्ट पद्धतीने इथं वापरत आहे आणि त्याचं मी थोडंसं स्पष्टीकरण मी त्याचं सुद्धा देणार आहे की मी कुठल्या अर्थाने आधुनिक या शब्दाचा वापर करतोय. दुसऱ्या टप्प्यात एकदा ज्ञान ह्या शब्दाचा प्रवास, त्याचा अर्थ वगैरे समजल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे जे शब्द आहेत याचा अर्थ काय, याचा प्रवास काय याच्याविषयी मी बोलणार आहे की 17व्या-18व्या शतकात किंवा 19व्या शतकात ह्या सगळ्या विज्ञान तंत्रज्ञान यांचा जो उगम होतो त्याचा अर्थ काय. आणि तिसऱ्या टप्प्यात एकदा ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या शब्दांविषयी थोडीशी चर्चा झाल्यानंतर मी तिसऱ्या टप्प्यात तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ काय आणि तत्वज्ञान हे आपल्याला ज्ञान, विज्ञान यांच्यातील फरक आणि अंतर समजण्यासाठी कशा प्रकारे मदत करते. सॉरी. तर ही झाली एक माझ्या चर्चेची एक रूपरेषा. आता आपण ज्ञान ह्या शब्दाकडे वळूया. तर ज्ञानाच्या, जसं मी तुम्हाला सांगितलं, विविध परंपरा असतात आणि आता बरेच आपले जे थोडेसे स्वाभिमानी, देशभक्त वगैरे जे असतात ते लगेच म्हणतात की मग आपण आपल्या ज्ञानाच्या परंपरांविषयी बोलताना आपण पाश्चात्य परंपरेचा का आपण उल्लेख करतो वगैरे. आता यांना मी बऱ्याचदा समजवत असतो, माझ्या वेगवेगळ्या पद्धतीने समजत असतो. कारण ज्ञानाच्या ज्या परंपरा असतात ह्या कधी हवाबंद कप्प्यात त्यांची जडणघडण होत नाही. कारण प्रत्येक ज्या परंपरा असतात त्या एकमेकांशी संवादी असतात. एक उदाहरण जर सांगितलं, आपण ज्या देशातून आता सध्याची परिस्थिती, कोरोनाची परिस्थिती जर पाहिली तर भीषण एक संकट आलेलं आहे आणि एवढे गरीब जनता आहे, त्यांच्याकडे आता खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम आहेत. अशा परिस्थितीत आपण काय केलेलं आहे की हजारो करोडो रुपये कोणाला मोजलेले आहेत? फ्रान्सच्या एका प्रायव्हेट कंपनीला. कारण का? त्यांनी राफाल हे फायटर प्लेन बनवलेले आहेत. तर आपण जेव्हा म्हणतो की आपण पाश्चात्य देशाकडून हे का घ्यावं, ते का घ्यावं, मग आपण एवढे हजारो करोडो रुपये त्यांना का मोजतो आहोत? कारण आपण एक बंदिस्त पद्धतीने विचार करतो, शिकत नाही, म्हणून राफाल ते बनवतात आणि आपण फक्त त्यांना निंबू मिरच्या लावण्याचं काम करतो आणि हजारो करोडो रुपये त्यांच्या खिशात टाकतो. म्हणून हा जो खंडितपणा, हा मूर्खपणा आपल्याला पावलोपावली आढळतो, त्याविषयी आपण निश्चित विचार करायला पाहिजे. कारण ज्या देशाने, जरी तुम्ही विचार केला, सगळ्यात जास्त जरी कोणी जगातून घेतलेलं असेल तर तो ती पाश्चात्य संस्कृती आहे. ह्या लोकांनी 14व्या-15व्या शतकापासूनच पूर्ण जगाला प्रदक्षिणा सुरू केल्या. ख्रिस्टोफर कोलंबस घेऊन घ्या, वास्को द गामा घेऊन घ्या, यांनी या धर्माच्या वगैरे सगळ्या चौकटी तोडून त्यांनी फक्त त्याच्यानंतर त्यांनी वसाहतीकरण केलं, कॉलोनायझेशन वगैरे केलं. पण आपल्याला काय माहिती असतं की त्यांनी संपत्ती लुटली असेल. पण जो कोणीही अभ्यासक असेल, जरी तो ब्रिटिश म्युझियमला लंडनला जरी गेला किंवा पॅरिसमध्ये बिब्लियोथेक नॅशनल de France, जे BNF म्हणजे नॅशनल फ्रेंच लायब्ररीमध्ये गेला, तर आपल्याला लक्षात येईल की हे लोक जिथं गेली ते 16व्या, 17व्या, 18व्या, 19व्या शतकात त्यांनी तिथून ज्या विविध ज्ञान परंपरेमधून त्यांनी मॅन्युस्क्रिप्ट्स कलेक्ट करण्याचं काम केलं. त्यांनी जे वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या संस्कृतीतील ज्या कलावस्तू होत्या किंवा जी पुस्तकं होती, या सगळ्या गोष्टींचं संकलन करून ते फ्रान्स, इंग्लंडच्या मोठमोठ्या लायब्ररीत ठेवलेलं आहे. आता आपण हा विचार करायला पाहिजे
की ज्या देशाने राफेल बनवलं किंवा जे अर्धवट देशभक्त असतात की आपण त्यांच्यापासून का घ्यायला पाहिजे, आपण त्यांना विचारायला पाहिजे की लहान तुम्हाला जेव्हा पोर होतं ते व्हॅक्सिन वगैरे का देतात तुम्ही त्या मुलांना, नका देऊ ना. कारण ते व्हॅक्सिन वगैरे कुठून येतात, तिकडूनच येतात. पण आपला अर्धवट विचार असतो, खंडित विचार असतो आणि त्या दृष्टीने आपण मूर्खपणा पण करत असतो. म्हणून हा विषय मांडताना माझा ह्या मुद्द्यावरती जास्त भर असेल की ज्ञानाच्या परंपरा नेहमी संवादी असतात. हवाबंद कप्प्यांमध्ये ज्ञान हे घडत नाही. म्हणून आपण सगळे जिथं जिथं असेल तिथं तिथं आपण चांगल्या विधायक गोष्टी घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे यांना जेव्हा सोयीस्कर वाटतं त्यांना हे पण म्हणतात वसुदैव कुटुंबकम वगैरे, म्हणजे जी महानता अधूनमधून येत असते यांच्यात. पण मध्येच त्यांना वाटतं की मग समुद्र जरी क्रॉस केला, समुद्राच्या पलीकडे गेलो तर मग पाप लागेल, मेच्छ लोक राहतात. हा जो विरोधाभास आहे, वसुदैव कुटुंबकम पण असतं. अरे जर पूर्ण जगत जरी आपलं कुटुंब असेल तर त्या कुटुंबातील आपल्या कुटुंबातून वेगवेगळ्या व्यक्तींकडून आपण शिकत नाही का? म्हणून हा त्यांचा जो विरोधाभास आहे, हा मूर्खपणा आहे, हे जे सेल्फ कॉन्ट्रडिक्शन आहेत, याच्यामुळे आपल्या देशाला हजारो करोडो रुपये मोजावे लागतात. कशासाठी? राफेल खरीदण्यासाठी, ते लढाकू विमान विकत घेण्यासाठी. आणि आपण आज पण काय करतोय, ते विमान आपल्या देशाला संरक्षण देणार आहे, पण आपण त्याचं संरक्षण करण्यासाठी काय करतो, आपण निंबू आणि मिरच्या काय बांधतो त्याला, निंबू आणि मिरच्या. त्याच कॉन्टेक्स्टमध्ये माझ्या एका मित्राने विचारलं की व्हॉट इज दिस कॉन्ट्रोवर्सी ऑल अबाउट, दिस लेमन अँड दिस थिंग्स. मैंने कहा दॅट्स माय कंट्री माय डिअर, वो भी मेरा ही देश है. तर हे असे जे नालायकपणा चालू आहे ना, आपण त्याच्याविषयी आपण प्रखरतेने बोलायला पाहिजे. मी जास्त राजकीय कॉमेंट करणार नाही आज, कारण विषयांतर होऊ शकतं. तर हे झालं. तर ह्याच्या वेगवेगळ्या ज्ञानाच्या परंपरा आहेत. आधुनिक काळात काय आणि आधुनिक पूर्व काळात कसं. तर आधुनिक हा जो शब्द आहे तो आपण बऱ्याच मित्रांना त्याच्याविषयी एक गोंधळ असतो. आधुनिकता, त्याच्यासाठी मी एक पुस्तक आपले काही विद्यार्थी मित्रांना सुचवू शकतो. एक जॉन फ्रॉन्सवा लिओटार्ड नावाचा एक फ्रेंच रायटर आहे, त्यांनी पोस्ट मॉडर्न कंडिशन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानुसार मॉडर्निटी किंवा जी आधुनिकता जी असते ती क्षेत्रानुसार, ती परंपरेनुसार वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, जी धार्मिक क्षेत्रातली आधुनिकता एका विशिष्ट काळात सुरू होत असेल तर वैज्ञानिक क्षेत्रातील आधुनिकता वेगळ्या काळात सुरू होते. आणि ती सामाजिक किंवा कला क्षेत्रातील आधुनिकता, तर वेगवेगळ्या आधुनिकतेच्या ह्या वेगवेगळ्या नोशन्स असतात. एकच असं आधुनिकता वगैरे असं एकच नसतं. जरी कला किंवा साहित्यात जर म्हटलं तर ते त्या मॉडर्निटीचा अर्थ वेगळा असतो. राजकारणात मॉडर्निटीचा अर्थ वेगळा असतो. तर असे विविध अर्थ असतात. तर मी ज्या अर्थाने इथं आधुनिक या शब्दाचा वापर करतो आहे त्याचा अर्थ असा होतो की ज्ञान ही जी संकल्पना आहे, ह्या संकल्पनेचं लोकशाहीकरण केव्हा सुरू झालं आणि ती लोकशाहीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे, कारण ज्ञान हे एका विशिष्ट पद्धतीने ज्ञानाचा विचार केला जात होता आधुनिक पूर्व काळात. आणि आधुनिक काळात त्या ज्ञानाचं एक लोकशाहीकरण, ती एक प्रक्रिया सुरू झाली. त्या पद्धतीने मी ह्या आधुनिक शब्दाचा वापर करतोय. आणि ही जी प्रक्रिया, ही जी प्रोसेस आहे, पाश्चात्य देशांमध्ये कशी सुरू झाली, त्यामुळे आपल्याला थोडं काही शिकायला मिळू शकतं. त्यांनी भरपूर आपला अभ्यास केला, आपण पण त्यांचा थोडा अभ्यास करायला काही हरकत नाही. तर हे जी ज्ञान ह्या संकल्पनेचा जो प्रवास समजून घेण्यासाठी मी 4 क्रांत्यांविषयी बोलणार आहे. पहिली क्रांती आहे, तिला लुथेरियन क्रांती म्हणतो आपण. लुथेरियन म्हणजे मार्टिन लुथर हा जो एक मंक होता, हा जो एक धार्मिक व्यक्ती होता, ज्याला ख्रिश्चन धर्माचं प्रचंड ज्ञान होतं, त्याने 1517 मध्ये कॅथोलिक चर्चच्या विरोधात जाऊन एक प्रोटेस्ट केला, ज्याच्यातूनच प्रोटेस्टंट हा प्रवाह त्याच धर्मातून बाहेर येतो. आणि प्रोटेस्टंट ह्या एका प्रवाहाची सुरुवात लुथरने सुरुवात केली. आणि ती जी लुथेरियन रेव्होल्युशन म्हणतो आपण, ती जरी धार्मिक क्षेत्रात झाली असेल, त्याचे इम्पॅक्ट जे होते ते सगळ्या क्षेत्रांमध्ये होत असतात. म्हणजे कुठलीही घटना जेव्हा आपल्या समाजात होत असते, ती सायंटिफिक असू द्या किंवा राजकीय असू द्या, धार्मिक असू द्या, ती फक्त त्या क्षेत्रासाठी मर्यादित राहत नाही, तर त्याचे परिणाम सगळ्या क्षेत्रांवरती, समाजावरती होत असतात. तर आधी मी लुथेरियन रेव्होल्युशन विषयी बोलणार आहे. त्याच्यानंतर दुसरी रेव्होल्युशन जी आहे
लुथेरियन रेव्होल्युशन ही धार्मिक क्षेत्रात होती, पण तिचे परिणाम इतर क्षेत्रांवर पण झाले. दुसरी जी रेव्होल्युशन आहे ती होती कार्टेशियन रेव्होल्युशन. कार्टेशियन हा एक रेने डेकार्ट नावाचा एक फ्रेंच थिंकर होऊन गेला आहे, ज्याला पाश्चात्य तत्वज्ञानात आधुनिकतेचा जनक मानलं जातं. तो फ्रेंच आहे. त्याचे कॉन्ट्रीब्युशन मॅथमॅटिक्समध्ये आहे, सायन्समध्ये, सगळीकडे. उदाहरणार्थ जी GPS आपण वापरतो त्याचा विचार त्याच्या डोक्यात आलेला आहे. आपल्याला आपण GPS वापर करतो तेव्हा आपल्याला वाटत नाही की आपण पाश्चात्य किंवा हा फ्रेंच तत्वज्ञानाचा आपण विचार का करतोय. नाही, तेव्हा आपण वापरतो. तेव्हा आपल्याला बरोबर आपल्या गल्लीत जायचं असतं, तेव्हा नाही वाटत आपल्याला की आपण भारतीय पद्धतीने जायला पाहिजे. नाही, GPS वापरतो आपण. तर कार्टेशियनचं आपल्या ह्या विषयानुसार त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते असं आहे की त्याने एक रॅडिकल एपिस्टेमॉलॉजी म्हणजे एक क्रांतिकारी अभ्यास करण्याची पद्धत त्यांनी सुरुवात केली. त्या पद्धतीचा मी विचार इथं कर. माझ्या विषयानुसार मी फक्त त्याच पैलूचा मी विचार करणार आहे. आणि तिसरी जी क्रांती आहे तिला गॅलिलियन क्रांती आपण म्हणतो. म्हणजे जो गॅलिलिओ जो होता त्याचे कॉन्ट्रीब्युशन काय, त्याने म्हणजे 1500 वर्षापासून ज्या पद्धतीने आपण भौतिक जगाचा विचार करत होतो, तो भौतिक जगाचा विचार आपण म्हणजे पाश्चात्य जगात तो विचार एक ॲरिस्टॉटेलियन कॅटेगरीनुसार करत होतो आपण. आणि गॅलिलिओ येतो आणि ॲरिस्टॉटलच्या ज्या कॅटेगरीज असतात, ज्या संकल्पना असतात भौतिक जगाविषयी, त्यांना तो डिथ्रोन करतो, त्यांना तो बाजूला सारतो आणि नवीन फिजिक्सची सुरुवात करतो. त्याचा तो फिजिक्समधलं कॉन्ट्रीब्युशन. पण माझ्या विषयासाठी त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याने कोपर्निकस याचा जो हेलिओसेंट्रिक हा जो वर्ल्ड व्ह्यू आहे त्याचा पण त्याने पुरस्कार केला, की ज्यामुळे त्याच्यावरती केस करण्यात आली होती, जी इन्क्विजिशन होतं, जे चर्च यांच्यानुसार कोपर्निकन किंवा गॅलिलियनची जी सायंटिफिक डिस्कवरी होती ती त्यांच्या धर्माच्या विरोधात जात होती. म्हणून इन्क्विजिशन म्हणून या धार्मिक लोकांच्या समोर त्याला यावं लागलं. 4दा त्याची ट्रायल झाल्या आणि नंतर त्याने माफी मागितली. त्याने हे सांगितलं की माझी चूक झाली आहे, तसं काही नाही आहे. मग त्याला मरेपर्यंत हाऊस अरेस्ट होतं. ही तिसरी क्रांती. आणि चौथी जी क्रांती आहे ती डार्विनियन क्रांती, चार्ल्स डार्विन. मी राज्य क्रांत्या टाळतोय, म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती किंवा अमेरिकन राज्यक्रांती वगैरे. मी ह्या ज्या विज्ञानाच्या क्षेत्रातल्या क्रांत्यांचा विचार करतोय. तर चार्ल्स डार्विनचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? चार्ल्स डार्विनने सर्वात अगोदर तर त्याने जो माणसाचा जो मीपणा आहे त्याच्यावरती प्रचंड घाव केला. तो कसा केला त्याने? तर चार्ल्स डार्विन म्हणतो की माणूस प्राणी जो आहे त्याच्यात जो प्राणी जो आहे किती आहे आणि मनुष्यत्व किती आहे याच्यात अशी फारकत नसून माणूस सतत प्राणीच असतो. तो जो आणि दुसऱ्या दृष्टीने म्हणजे सगळ्या ज्या धार्मिक ज्या धारणा होतात त्याला तडा जातो, त्याला छेद डार्विन देतो. तर या 4 ज्या क्रांत्या आहेत त्या क्रांत्यांमुळे ज्ञान या संकल्पनेवर काय परिणाम होतो आपण तो विचार. आता मी येतो आधी लुथरच्या क्रांतीचं महत्त्व काय आहे. लुथरच्या क्रांतीचं महत्त्व असं आहे की माणूस प्राणी ह्या 2 शब्दांचा अर्थ वेगवेगळा असतो. किंवा माणूस शेवटी प्राणीच आहे, पण त्याच्यात मनुष्यत्व काय विच इज डिफरंट फ्रॉम ॲनिमल वर्ल्ड. जे प्राणीसृष्टी आहे त्याच्यापेक्षा असं माणसात असं वेगळं काय आहे. मी त्याचा विचार 3ऱ्या टप्प्यात करणार आहे. पण माणूस हा व्यक्ती केव्हा होतो? माणूस म्हणजे एक समाजाचा हिस्सा असतो किंवा एक ह्युमॅनिटीचा हिस्सा असतो. पण व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी. त्या माणसाला जे इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर एक सेल्फहूड केव्हा येतो त्याची सुरुवात लुथरने केली. कशी केली ती? असं की जेव्हा त्याने बायबलची जी रीडिंग केली, बायबल ज्या पद्धतीने त्याने वाचलं, ते वाचताना त्याच्या लक्षात आलं की बायबल ज्या पद्धतीने या धार्मिक लोकांनी किंवा चर्चने वाचलं होतं गेल्या 1000 वर्षापासून ते चुकीचं त्याने दाखवलं. आणि पण चुकीचं वाचलेलं आहे किंवा या तुमच्या धर्माचा अधिकार चुकीचा आहे याचा अधिकार सर्वसामान्यांना नव्हता. म्हणजे कसं, ज्ञानाचा अधिकार आधुनिक पूर्व काळात सर्वसामान्यांना नसतो, तो फक्त ठराविक लोकांना असतो. आणि म्हणून आपण जर विचार केला तर ज्ञान
ही जी संकल्पना आहे त्याला लागूनच एक संकल्पना म्हणजे ट्रूथ क्लेम्स. ट्रूथ क्लेम्स म्हणजे ज्ञानाविषयी सत्य माझ्या हाती लागलेलं आहे हे बोलण्याचा अधिकार कोणाला असतो. तर आधुनिक पूर्व काळात हे धार्मिक लोकांना होता, त्यातल्या त्यात त्या धार्मिक लोकांमधून ठराविक मंडळींना होता आणि त्यांच्यानुसार ज्ञानाची संकल्पना म्हणजे ॲब्सोल्यूट, इन्फॅलिबल अँड डिवाइन. तर या शब्दांचा मराठीत अर्थ असा की जे नॉलेज किंवा जे ज्ञान होतं आधुनिक पूर्व काळात ते ते संपूर्ण होतं. ते असं बिट्स अँड पीसेस इन्स्टॉलमध्ये येत नसतं. ते कम्प्लीट असतं, ते संपूर्ण असतं आणि ते न चुकणारं असतं, इन्फॅलिबल असतं आणि त्याचा स्रोत जो असतो तो दैवी असतो. मग जरी आपण जेव्हा ज्ञानाला दैवी ज्ञान किंवा न चुकणारं ज्ञान किंवा संपूर्ण ज्ञान अशा गोष्टींमध्ये बंदिस्त करतो तर त्याचा अर्थ होतो की ते ज्ञान पृथ्वी तलावर आपल्याला सापडत नसून ते कुठंतरी एका दैवी जागेत आहे आणि तिथून त्या ज्ञानाला डाउनलोड करण्याची कॅपॅसिटी, डाउनलोड मी जाणून बुजून हा शब्द वापरतोय इन अ व्हेरी सार्कॅस्टिक मॅनर, फक्त काही ठराविक लोकांना असतो आणि तेच डाउनलोड करू शकतात. बाकी तुम्हाला अधिकार नसतो ते ज्ञान डाउनलोड, आणि स्त्रियांना तर अजिबातच नव्हता तो अधिकार. आणि ही जी मंडळी होती त्यांनी असं सांगितलं की ज्ञान ते आहे, ते डिवाइन आहे आणि तिथून डाउनलोड करण्याचा विथ फुल कनेक्टिव्हिटी अँड स्पीड तो आम्हाला अधिकार आहे. तर ह्या ज्ञानाच्या बंदिस्त आणि संकीर्ण संकल्पना होतात. आणि हे जे लुथरला कळतं की हे चुकीचं आहे. तो म्हणतो की जरी त्याने बायबलचा विरोध नाही केला, लुथर हा धार्मिक होता आणि धार्मिकच राहिला, पण की बायबलमध्ये ज्ञान आहे पण ते समजण्याची शक्ती प्रत्येक माणसात आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. आम्हाला ह्या तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही, म्हणजे आम्हाला तुमची कर्मकांडांची गरज नाही. तर त्याने विद्रोह केला, प्रोटेस्ट केलं, म्हणूनच प्रोटेस्टंटिझम हा प्रोटेस्टंट जो प्रवाह आहे तिथून तो आला. तर याचा परिणाम काय झाला कलाक्षेत्रात की जी व्यक्तिवाद म्हणतो आपण, इंडिव्हिज्युअलिझम, त्याचा जन्म झाला की मला तिसऱ्या लोकाची गरज नाही, मी स्वतः वाचू शकतो, स्वतः समजू शकतो. आणि त्याच्याने काय झालं की जी व्यक्तीची जी स्वतःविषयीचं भान होतं, स्वत्व होतं, त्याच्याविषयी जागरूकता निर्माण झाली. आणि दुसरा परिणाम असा झाला की लुथरने चर्चची जी भौतिक गोष्टींवरील जे प्रभुत्व होतं त्याला अंडरमाइन केलं. त्याने सांगितलं की बायबल महत्त्वाचं आहे, तुमचं चर्च पण महत्त्वाचं असू शकतं, पण त्याने आपल्या ज्या भौतिक गोष्टी, एम आय बॅक, ऑल राईट, हां, तर चर्चने भौतिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करता कामा नये. त्याचा परिणाम असा झाला की जी राज्यसंस्था आणि धर्म याच्यातली जी फारकत आहे त्याची सुरुवात लुथरमध्ये दिसते आपल्याला. त्याचाच परिणाम असा झाला की जे नॉर्दर्न युरोपियन कंट्रीज आहेत तिथल्या राज्यसंस्था होत्या, त्यांनी कॅथोलिक चर्च विरुद्ध त्यांनी विद्रोह केला आणि तिथं फारकत झाली. म्हणून आणि त्यासाठी जरी तुम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं असेल तर मॅक्स वेबरचं दी प्रोटेस्टंटिझम अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम हे नावाचं पुस्तक वाचा. ते म्हणतं की त्याचा परिणाम सरळ सरळ आर्थिक क्षेत्रावरती, व्यापारावरती होत असतो. म्हणून नॉर्दर्न युरोपियन कंट्री जास्त प्रॉस्परस, जास्त वैभवी होतात आणि जे धर्मातच अडकून राहिले आणि ज्यांनी त्या धार्मिक कर्मकांडामध्येच त्यांनी सगळं त्यांचं जे जीवन गेलं ते तेवढे प्रगती साधू नाही शकले. म्हणून हे महत्त्वाचं आहे. तर त्या लुथर रेव्होल्युशनचा परिणाम सरळ सरळ फिलॉसॉफीवरती होतो आणि इतर क्षेत्रांवरती सुद्धा होतो. नंतर कार्टेशियन जी एपिस्टेमॉलॉजी, ज्याचा विचार मी करतोय, जी कार्टेशियन रेव्होल्युशन म्हणतो मी, रेने डेकार्ट हा जो फ्रेंच थिंकर, त्याचं जे सगळ्यात क्रांतिकारक जे प्रिन्सिपल होतं ते म्हणजे मेथॉडिक डाऊट, म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने कुठल्याही गोष्टीचं आकलन करण्यासाठी अगोदर आपल्याला त्या गोष्टीविषयी प्रश्न विचारावे लागतील. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की युअर ऑब्जेक्ट ऑफ इन्क्वायरी हॅज टू बी अन ऑब्जेक्ट ऑफ डाऊट, नॉट ऑब्जेक्ट ऑफ फेथ. मी त्याला मराठीत थोडंसं समजून सांगतो की जरी ज्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करत असाल त्या गोष्टीविषयी जर तुम्ही प्रश्नच विचारू शकणार नाही तर तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास कसा करू शकता तुम्ही. म्हणजे अभ्यास करण्याची पूर्व अट असं असते की त्या गोष्टीविषयी पूर्वग्रह आपल्याला सोडावे लागतील. मग ती चांगली आहे, वाईट आहे, आपल्याला हे सगळे पूर्वग्रह टाळावे लागतील. पण
पण बरेच धार्मिक जे समाज असतात तिथं काय असतं की बऱ्याच गोष्टींवरती तुम्ही प्रश्न विचारू नाही शकत. जर प्रश्न नाही विचारू शकत तर तुम्ही ते अभ्यास कसं काय करू शकणार? आणि कार्टेशियन रेव्होल्युशनचा अर्थ असा होतो की त्याने एक न्यू एपिस्टमी म्हणजे एक नवीन अभ्यास करण्याची पद्धत सुरुवात केली. तर मी हे अजून थोडंसं उदाहरण देऊन तुम्हाला समजू शकतो की इथं JNUमध्ये आमचा एक विद्यार्थी आहे, तो संस्कृतमध्ये PhD करत आहे तो. आणि त्याला मी एक दिवस विचारलं की तू काय करतो, अभ्यास करतो म्हणजे एक्झॅक्टली काय करतो? बोले हम भी सर हम रिसर्च करते हैं. मैंने कहा रिसर्च करते मतलब करते क्या हो तुम? बोले सर अध्ययन करते हैं. मग मी त्याला हा प्रश्न विचारला की तू जे टेक्स्टचा अभ्यास करतो त्या टेक्स्टविषयी तू शंका उपस्थित करू शकतो का, हा प्रश्न विचारला. बोले नहीं नहीं सर, वो तो हमें हमें इजाजत नहीं देता है. तर याचा अर्थ पहा की म्हणजे याच्यात कार्टेशियन जे प्रिन्सिपल आहे त्याचं काहीच कामात नाही. जो कार्टेशियन प्रिन्सिपलमुळे त्यांनी राफेल वगैरे विमानं घडवली, ठीक आहे. आणि इथं ज्या समाजाने सांगितलं की प्रश्न विचारू नका, त्यांनी काय केलं, निंबू आणि मिरच्या लावल्या. हा फरक जोपर्यंत आपल्याला कळत नाही, मूलभूत फरक आपल्याला कळत नाही की ज्ञान क्षेत्रात आपल्याला प्रत्येक गोष्टींविषयी प्रश्न विचारावे लागतील. आणि जी ज्ञान परंपरा प्रश्न विचारू देत नाही ती ज्ञान परंपरा नेहमीच गरिबीत राहणार आहे. तुम्ही विचार करा, 14व्या-15व्या शतकापूर्वी जर युरोपचा विचार केला तर प्रचंड गरिबी होती या देशांमध्ये. पण हे देश असे ओपन झाले म्हणजे त्यांनी सगळीकडे प्रवास केला, सगळीकडून ज्ञान वगैरे सगळं त्यांनी संकलन केलं. आणि नंतर त्यांचे टेक्नॉलॉजिकल आता तुम्ही प्रगतीच पहा तुम्ही. आणि इकडे आमचा देश आहे की 20व्या शतकापर्यंत तथाकथित मोठमोठे जे आपले लीडर होते ते कधी इंग्लंडला जायचे तर घरी येऊन भारतात येऊन प्रायश्चित्त वगैरे करायचे, आमची चूक झाली वगैरे, कारण ते आम्ही म्लेच्छांच्या देशांमध्ये गेलो होतो. आणि ही मानसिकता अजून पण टिकून आहे आणि ज्या मानसिकतेमुळे आता सगळं काही राजकारण चालू आहे. म्हणून हा विषय त्या अनुषंगाने आपण समजायला पाहिजे. तर ही जी कार्टेशियन रेव्होल्युशन त्यासाठी महत्त्वाची आहे की तुम्हाला निसर्गाविषयी प्रश्न विचारावे लागतील. तुम्हाला तुम्हाला उदाहरणार्थ जर गायीचा विचार केला तर गाय ही ऑब्जेक्ट ऑफ सायंटिफिक इन्क्वायरी होऊ शकते की ऑब्जेक्ट ऑफ रिलिजियस फेथ, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बऱ्याच लोकांसाठी गायी ही एक धार्मिक गोष्ट आहे, हे एक श्रद्धेचा विषय आहे, त्याच्यावरती तुम्ही का प्रश्न विचारतात, हे ह्या पद्धतीने विचार केला जाऊ शकतो. म्हणून कार्टेशियन प्रिन्सिपल आपण आपल्या भारतात पण प्रकारे बऱ्याच ज्ञान परंपरेने त्याचा वापर केलेला आहे. तो वेगळा विषय आणि त्याच्याविषयी मी बोललेलो सुद्धा आहे. आता तिसरी जी क्रांती आहे ती म्हणजे गॅलिलियन क्रांती. गॅलिलिओने काय केलं, मी फक्त त्याच्या ट्रायलविषयी बोलणार आहे की त्याच्यावरती जेव्हा ट्रायल सुरू झाली त्याची, तर त्या काळी कोणीही त्यांच्या धार्मिक ज्या धारणा होत्या, कारण धर्मानुसार जगाविषयी एक ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाला कोणी खोडून काढण्याचा प्रयत्न जरी करत असेल तर त्याला ते सरळ सरळ जाळायचे. आणि इन्क्विजिशन नावाची त्यांची एक संस्था होती कॅथोलिक चर्चची. जर कोणी जरी त्यांच्या धार्मिक धारणेनुसार आपली पृथ्वी जी आहे ती स्थिर आहे, आणि ती सगळं विश्वाचं एक केंद्रबिंदू आहे, त्याला आपण जिओसेंट्रिक वर्ल्ड व्ह्यू म्हणतो. आणि तो धार्मिक वर्ल्ड व्ह्यूला छेद दिला कोपर्निकसने. त्याने सांगितलं की इट्स हेलिओसेंट्रिक, म्हणजे सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, ती स्थिर नसून ती पण गतिशील आहे. तर सरळ सरळ याचा अर्थ झाला की जे रिलिजियस बिलीफ होते, जे धार्मिक धारणा होत्या, त्याला कोपर्निकसने आणि नंतर गॅलिलिओने छेद दिला. त्याचा परिणाम काय झाला, धार्मिक लोकांचं वर्चस्व असल्यामुळे त्यांनी त्याला अरेस्ट केलं आणि त्याच्यावरती केसेस सुरू केल्यात. आणि तेव्हा गॅलिलिओला कळलं की आता हे एकतर मला जिवंत जाळतील, नाहीतर मला नेहमीसाठी हे अरेस्ट करतील. मग त्याने काय केलं, त्याने सांगितलं की जे झालं ते मला माफ करा, मी जे बोलू ते चुकीचं होतं आणि मी सगळ्या माझ्या ज्या गोष्टीत मी परत घेतो. पण हे सगळं स्पीच देत असताना शेवटचं त्याचं वाक्य फार महत्त्वपूर्ण आहे की ज्याच्यामुळे बरेच पेंटिंग्स आणि बरेच आर्ट वगैरे सुरू झाली. त्याने शेवटचं वाक्य तो बोलला की मी सगळं मागे घेतो, जे बोललो ते मी चुकलं माझं, मला माफ करा. पण ती फिरते म्हणजे पृथ्वी फिरते.
आता हा जो मिश्किलपणा आहे हा आपण समजायला पाहिजे. काय अर्थ होतो त्याचा? तो म्हणतो की मी म्हणजे व्यक्तिनिष्ठ मला काय वाटतं ते मी मागे घेतो, कारण मला भीती आहे, मला मला मरायचं नाही आहे वगैरे. पण सायंटिफिक नॉलेज जे आहे ते व्यक्तिनिष्ठ नसून ते वस्तुनिष्ठ आहे. इट स्टँड्स ऑन इट्स ओन, म्हणजे त्याच्यात एक ऑब्जेक्टिव्हिटी आहे, त्याच्यात एक वस्तुनिष्ठता आहे. आणि मी कितीही खोटं बोललो ती फिरते. म्हणजे तो त्याने स्वतःचा पण प्राण वाचवला आणि एक प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्टिव्ह ट्रूथ किंवा सायंटिफिक ट्रूथ याची सुरुवात केली. म्हणजे सायन्समध्ये हे फिलॉसॉफिकल फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की कोणी काही बोललं तरी सायन्स खोटं बोलत नाही. सायन्समध्ये काय असतं की एकतर बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. तुम्ही असं सांगू शकत नाही की सगळं याच्यात सगळे तुमचा कॅन्सर बरा होऊ शकतो, कोरोना बरा होऊ शकतो. 10 लोकांनी सांगायचं की आता जर तुम्ही पाहिलं असेल की जेव्हापासून कोरोनाचं संकट आलेलं आहे आपल्यावरती, हे सगळे बाबा गुरु सगळे गप्प बसलेले आहेत. कोणीच काही बोलत नाही, कोणी सांगत नाही की माझ्याकडे सगळा इलाज. सगळेच कोपऱ्यात गेलेले आहेत. सगळे वाट पाहतात की कुठून व्हॅक्सिन येईल. म्हणजे विज्ञानाचा आता कसा त्यांना सहारा दिसतोय. तर ह्या जो ढोंगीपणा आहे, आणि जे राजकारणी अशा ढोंगी धार्मिक लोकांपासून सगळं त्याचं स्वार्थ साधतात ते सुद्धा गप्प आहेत. ते पण म्हणतात का आता तुम्ही गप्प बसा तर राजकारण आम्हालाच तुमच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होतील. तर हा जो आता हे जे धार्मिक लोक आहेत की आमच्या पुस्तकात सगळं आहे, आमच्याकडे सगळं आहे, ती कुठे गेली? ते कोरोनावरती काहीच का आणत नाहीत? हा पण प्रश्न, हा तर फार विवेकी प्रश्न आहे ना आपल्याकडे. आता कसं असतं की बरेच ज्ञानाच्या ज्या संकल्पना होत्या आधुनिक पूर्व काळात, त्या लोकशाहीला धरून नव्हत्या. पहिलं तर की ज्ञानाचा अधिकार सगळ्यांना नव्हता आणि तो ठराविक लोकांना होता, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यातला त्यात ज्ञान हे कुठल्या तरी वेदांमध्ये, कुठल्या तरी कुराणमध्ये, कुठल्या तरी बायबलमध्ये सगळंच आहे. म्हणजे असं तुम्ही ज्याचा विश्वास वेदांमध्ये आहे किंवा बायबलमध्ये आहे किंवा कुराणमध्ये आहे, तो असं म्हणू शकत नाही की हे इनकम्प्लीट आहे किंवा याच्यात हे दिलेलं नाही. ते म्हणतात की याच्यात सगळंच आहे, फक्त तुम्हाला सापडत नाही इथे, त्यांचा अर्थ होतो. आणि आता जर त्यांना सांगितलं की कोरोनावरती जो उपचार आहे तो आणा तुमच्या बायबलमधून किंवा वेदांमधून, आणि आता ते डॉक्टरांकडे पाहत आहेत, ते हॉस्पिटल्सकडे पाहत आहेत, ते विज्ञानाकडे पाहत आहेत, ते तंत्रज्ञानाकडे पाहत आहेत. तर ही जी ज्ञानाची संकल्पना होती की पुस्तकी कुठंतरी डिवाईन किंवा दैवी जागेतून कोणीतरी डाउनलोड केलं आणि त्याच्याकडे एक विशिष्ट शक्ती होती, विशिष्ट दैवी शक्ती. आणि लोकशाहीकरणमध्ये काय असते की तसं काही नाही. ज्ञान हे कुठल्या दैवी स्पेसमध्ये नसून ते आपल्या भौतिक जगात आहे, मानवी जगात आहे. आणि ते असं एका जागेवर बसून ते आपल्याला असं काय एक दिवशी साक्षात्कार होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्याच्यासाठी the concept of labor is very important. Without working hard, without putting in labor, you can't gain knowledge. परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. हा आधुनिक काळातील ज्ञान या संकल्पनेचा अर्थ आहे. आधुनिक पूर्व काळातील तसं की नाही, मी एका कुठल्या तरी जातीत जन्माला आलो ना म्हणजे मला ज्ञान आहे, किंवा नाही मी धार्मिक झालेलो आहे आणि त्या चर्चमध्ये मी दिवस रात्र बसून राहतो म्हणून मला सगळं रेव्हेलेशन होतील. ह्या आधुनिक पूर्व काळातील ज्ञानाच्या संकल्पना. आणि जवळपास सगळ्याच ज्ञान परंपरांनी आधुनिक पूर्व काळात स्त्रियांना जवळजवळ बाद केलेले आहे. बाद म्हणजे एक दोन अपवाद सापडतील आणि ते अपवाद आपल्या पुढे आणून म्हणतील की मग होतं की ते त्या बाईला ज्ञान होतं की, हा मूर्खपणा टाळायचा. आपण जेव्हा ह्या गोष्टींची मांडणी करत असतो, आपण एक सर्वसाधारण ब्रॉड ट्रेंड काय होतं त्याच्याविषयी बोलत असतो. कारण मला भेटत असतात, मग होतं की त्या पुस्तकात ती बाई ज्ञानी नव्हती का? अरे आपण समाजाविषयी बोलतोय, अपवादांविषयी बोलत नाही. आणि अपवाद जाणून बुजून टाकलेले असतात, कधी कधी प्रक्षिप्त असतात, ते कधी कधी इन्सर्टेड असतात. तर उदाहरणार्थ आज सुद्धा जरी तुम्ही पाहिलं, आपल्या घरात मुलगी झाली आणि मुलगा झाला, तर जी कन्व्हेन्शनल ट्रेडिशनल मानसिकता काय असते, नाही नाही मुलाला आपण इंजिनियर वगैरे बनवू, त्याच्यावरती पैसे खर्च करू, मुलीला हा कला वगैरे आहे, कला शिक किंवा साहित्य वगैरे शिक तू. आणि आपल्या बोलण्यात पण आपण बोलत असतो ज्ञान म्हणजे अरे पोरणी जातले काय ज्ञान, आयराणीमध्ये बोलत असतो आम्ही, अरे मुलीला काय एवढं ज्ञान असतं का? मुली भावुक असतात, मुली इमोशनल असतात, मुली रॅशनल नसतात. त्यांना काय हे जे आता याच्यात पहा, ज्ञान म्हणजे इथं मेल सेंट्रिक होत असतं. इथं हे याच्यात स्त्रियांना कसं वगळ आपल्या भाषेत सगळं दिसतं. आणि आधुनिक पूर्व काळात ही जी आधुनिक काळाची मी परत जी मांडणी करतो आहे ती फक्त मांडणीसाठी करतोय. कारण मी नंतर तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला सांगणार आहे की
आधुनिक पूर्व आणि आधुनिक काळ असं त्याच्यात असं कुठं असं काही रप्चर नाही, टेम्पोरल रप्चर नाही किंवा स्पेशल रप्चर नाही. टाइम अँड स्पेसमध्ये असा ब्रेक नसतो. आपण एकाच वेळी आधुनिक पण असतो आणि त्याच वेळी आधुनिक पूर्व पण असतो. आणि त्याचं थोडंसं मी विवेचन करणार आहे तिसऱ्या याच्यात. आता मी डार्विनियन रेव्होल्युशनविषयी बोलतोय. डार्विन रेव्होल्युशनने काय केलं? डार्विनियन रेव्होल्युशनने मनुष्य प्राणी आता ह्या मनुष्य प्राणीमध्ये मनुष्य केव्हा प्राणीसृष्टीतून बाहेर केव्हा पडला, बाहेर म्हणजे त्याने एका वेळेस संघर्ष सुरू केला. तो पण प्राणीच होता आणि आहे, पण काही त्याच्यात बदल झाले. त्या बदलानुसार किंवा त्याने बदल घडून आणले आणि ते बदल एका संघर्षामुळे घडून आले. इट्स व्हेरी हॉट हिअर, फार गरम होत आहे. ओके, ते बदल घडून आले, पण काही केलं तरी तो प्राणीच आहे. तर त्यामुळे काय झालं की जेव्हा माणसातलं जनावर अजून जिवंत आहे, डार्विननी दाखवलं की माणूस म्हणजे असं काही दिव्य भव्य असं वगैरे जे धार्मिक लोकांनी काही सांगून ठेवलं असेल किंवा जे पारंपरिक लोकांनी सांगून ठेवलं असेल की जनावर आणि माणसांमध्ये मूलभूत फरक वगैरे असं, तर डार्विन म्हणतो असा मूलभूत फरक नाही, एक म्युटेशन आहे. ते फक्त एक स्टेज ॲडव्हान्स्ड आहे. त्याच्यामुळे जो माणसाचा जो मीपणा होता, जे आम्ही फिलॉसॉफीमध्ये आपण म्हणतो इट्स अ नार्सिसिस्टिक वुंड, ही एक जखम आहे, एक तो घाव आहे त्याच्या मीपणावरती. आणि दुसरा परिणाम काय झाला, त्याचा अर्थ असा झाला की मनुष्य हा निसर्गापासून वेगळा नाही आहे. आणि जो निसर्ग जो आजूबाजूला आपल्याला दिसतो तो काय मनुष्याला खुश करण्यासाठी किंवा मनुष्यासाठी निर्माण केलेला नाही. डार्विन म्हणतो की ती आपली विशफुल थिंकिंग आहे. खरं जर पाहिलं तर निसर्ग किंवा जे भौतिक विश्व जे आपल्या आजूबाजूला आहे, ॲक्च्युली दॅट इज इनडिफरंट टू ह्युमन बिंग्स. जे भौतिक विश्व आहे ते उदासीन आहे, त्यांना काही फरक पडत नाही तुम्ही असाल किंवा नसाल. कारण आपल्याला असं असतं की पाऊस पडतो म्हणजे आपल्यासाठी पडतो, किंवा सकाळी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो आपल्याला असं वाटतं की सूर्योदय आपल्याला काहीतरी चेअर करण्यासाठी. ती विशफुल थिंकिंग जी माणसाची असते, विशफुल थिंकिंग, ती आपण हळूहळू प्रोजेक्ट करत असतो आणि आपल्याला असं वाटतं की हे विश्व फक्त आपल्यासाठी आहे. म्हणून तो जो आपण अँथ्रोपोसेंट्रिक किंवा माणूसाचा केंद्र बिंदू झालेला होता, त्याला डिसमिस करण्यात आलं. तर ह्या 4 क्रांतींमधून एक ज्ञानाची एक मॉडर्न आणि आधुनिक संकल्पना उदयास येते. ती कशी? ती अशी की ज्ञान हे कुठे दैवी आकाशात वगैरे नसून ते भौतिक विश्वात आहे. देर आर नॅचरल लॉज अँड वी हॅव टू अंडरस्टँड देम. आपल्याला ते जे नैसर्गिक नियम आहेत ते आपल्याला समजावे लागतील. आणि ते एका कुणा व्यक्तीची मक्तेदारी नाही किंवा एका जातीची मक्तेदारी नाही किंवा एका देशाची मक्तेदारी नाही, तर ते प्रत्येक व्यक्तीला ज्याला विचार करण्याची क्षमता आहे तो ज्ञानी होऊ शकतो. हा तो फरक आहे आधुनिक पूर्व काळातील ज्ञानाची संकल्पना आणि आधुनिक काळातील ज्ञानाची संकल्पना. तर ह्या 4-5 क्रांतींमुळे काय झालं, 18व्या आणि 20व्या शतकात बरेच डिसिप्लिन्स, बरेच ज्ञानशाखा उदयाला आल्या. आय थिंक आय सी सम ऑफ देम. प्लीज लेट मी नो. आय होप दॅट आय एम मेकिंग एनी सेन्स. मी सुलभ पद्धतीने बोलतो आहे की जास्त क्लिष्ट होतं आहे, मला अधूनमधून मला सांगायचं कॉमेंट करून वगैरे. तर दुसऱ्या टप्प्याविषयी मी बोलणार आहे, ते की विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे काय. तर ते समजण्यासाठी आपण पाहिलं की ज्ञान हे एका व्यक्तीला अशक्य झालं. माणसाला लक्षात आलं की मनुष्य सृष्टी म्हणजे सामाजिक जीवन आणि निसर्गसृष्टी म्हणजे नेचर अँड फिजिकल वर्ल्ड, त्यांना भरपूर पैलू आहेत आणि प्रत्येक पैलूसाठी आपल्याला एक वेगळी पद्धत असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि त्यामुळे काय झालं की प्रॉलिफरेशन्स ऑफ डिसिप्लिन्स, ज्याला आपण म्हणतो की विविध ज्ञानशाखांचा उदय झाला. म्हणजे एकच ज्ञानशाखा किंवा एकाच गुरुला सगळं कळतं, तो भ्रम सगळ्या लोकांनी बाजूला केला की प्रत्येक डिसिप्लिनसाठी एक वेगळी पद्धत असते आणि आपण त्या वेगळ्या पद्धतीने आपण समजायला पाहिजे. म्हणून ज्ञान तंत्रज्ञान
विज्ञान आणि तंत्रज्ञान जरी आपण विचार केला तर म्हणजे विशिष्ट ज्ञान म्हणजे एंटायर नाही येतं त्याच्यात की एंटायर पॉलिटिकल सायन्स वगैरे असं शक्य नसतं. त्याच्यात आपल्याला पाहिजे तुम्हाला कुठलं माहिती आहे. असं एंटायर वगैरे ह्या गोष्टी ह्या रिलिजियस फेथमध्ये असतात. हे समाज जीवनासाठी लोकशाहीसाठी घातक असतात या. आणि तंत्रज्ञानामध्ये तंत्र हा शब्द महत्वाचा आहे. तर ह्या गोष्टी ह्या दोन शब्दांचा ज्ञानात एपिस्टमी आणि तंत्रज्ञानात टेक्नीमधूनच आपल्याला टेक्नॉलॉजी हा शब्द येतो. या दोन शब्दांचं स्पष्टीकरण देण्या अगोदर मी सांगतो की आपण कसं बहुअंगी असतो. उदाहरणार्थ आता जरी कोणाला कोरोना झाला आणि तो डॉक्टराकडे गेला तर डॉक्टर त्या व्यक्तीकडे कसा पाहतो. आपल्याला वाटतं की मी शरद आहे आणि मला शरद म्हणून तो डॉक्टर पाहत असेल. तो डॉक्टर तुमच्याकडे फक्त एक बायोलॉजिकल फॅक्ट म्हणून पाहतो की तुम्ही एक बायोलॉजीचा एक जीवशास्त्राचा तुम्ही एक हिस्सा आहेत असं एक बायोलॉजिकल फॅक्ट म्हणून डॉक्टर पाहतो. जरी तुम्ही मॉलमध्ये काही विकत घ्यायला गेलेत तर तो विकणारा तुमच्याकडे एक आर्थिक पैलूने पाहत असतो. यू आर जस्ट अन इकॉनॉमिक फॅक्ट फॉर हिम. आणि जरी तुम्ही जेव्हा इरफान खान यांचा मृत्यू झाला तर पूर्ण बरेच लोक दुखी झाले. त्याच्यात आपली ती एक ह्युमन फॅक्ट ती बायोलॉजिकलच्या पलीकडे जाऊन किंवा सामाजिक फॅक्टच्या पलीकडे जाऊन एक ह्युमन फॅक्ट म्हणून आपण एक रिॲक्ट झालो. कारण बऱ्याच लोकांनी पाहिलेलं नसेल की इरफान खान कोण आहे वगैरे पण तरी पण आपण रिलेट केलं कारण तो पण ह्युमन आहे आणि आपण पण ह्युमन आहोत. ॲज अ ह्युमन फॅक्ट. तर ह्युमन फॅक्ट, बायोलॉजिकल फॅक्ट, इकॉनॉमिक फॅक्ट अशा वेगवेगळे पैलू असतात. उदाहरणार्थ तुमच्या आपल्या गल्ली बोळात जो नगरसेवक आपल्याला मतदान करण्यासाठी 1000 रुपये देतो आणि एक बिअर बॉटल देतो आणि 2 नळ्या देतो तो तुमच्याकडे फक्त एक पॉलिटिकल फॅक्ट म्हणून पाहतो. तुम्ही त्याच्यासाठी काही ह्युमन फॅक्ट नाही आहात किंवा त्याच्यासाठी फक्त तुम्ही एक पॉलिटिकल फॅक्ट. तर मनुष्याला वेगवेगळे पैलू असतात आणि त्या पैलूंचं जे आपण सायंटिफिक डिस्क्रिप्शन जर केलं आपण म्हणतो नॅचरल फॅक्ट्स, सोशल, ह्युमन फॅक्ट्स. आणि विज्ञान जे असतं विज्ञानाच्या अंतर्गत पण 2 वेगवेगळे आपण वर्गीकरण करू शकतो. एक असतं की सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज आणि नॅचरल सायन्सेस. आणि नॅचरल फॅक्ट्स, ह्युमन फॅक्ट्स म्हणजे ज्या नैसर्गिक किंवा भौतिक गोष्टी असतात त्यांचं आकलन विशिष्ट पद्धतीने होत असतं. त्यांचे लॉज वेगळे असतात, त्यांचे नियम वेगळे असतात, त्यांचे पॅराडाईम्स वेगळे असतात, त्यांच्या विचार करण्याच्या चौकटी वेगळ्या असतात. आणि जे सोशल सायन्सेस, ह्युमॅनिटीज ज्याला आपण समाजशास्त्र किंवा सामाजिक शास्त्र म्हणतो किंवा ह्युमॅनिटीज आपण जे म्हणतो साहित्य, कला वगैरे त्या फॅक्ट्स, त्या गोष्टी वेगळ्या असतात, त्यांचे पॅराडाईम्स वेगळे असतात, त्यांच्या पद्धती वेगळ्या असतात. तर हे झालं विज्ञानाचा भाग. कारण सोशॉलॉजी इज ऑल्सो सायन्स म्हणजे विशिष्ट पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान, विशिष्ट ज्ञान विज्ञान. आणि नॅचरल सायन्सच्या पण काही मर्यादा असतात आणि सोशल सायन्सच्या पण काही मर्यादा असतात. आणि तंत्रज्ञान म्हणजे काय आणि त्याचा आणि विज्ञानाचा फरक काय. तर तंत्रज्ञान शब्दात तंत्र हा शब्द आपण पाहूयात. तंत्र आणि ग्रीकमध्ये याला शब्द आहे टेक्ने म्हणजे क्राफ्ट, आर्ट. आणि टेक्ने म्हणजे तंत्र. तर ही गोष्ट समजण्यासाठी आपल्याला एपिस्टमी आणि टेक्ने याच्यातला फरक समजणं गरजेचं आहे. एपिस्टमीमधून एपिस्टमॉलॉजी येतं म्हणजे द स्टडी ऑफ नॉलेज, थिअरी ऑफ नॉलेज किंवा आपण कधी कधी मराठीत प्रमाणशास्त्र वगैरे त्याचं भाषांतर करतं पण मला ते फार अप्रॉक्सिमेट वाटतं. एपिस्टमीचा अर्थ म्हणजे काय होतो. एपिस्टमी म्हणजे टू नो फॉर द सेक ऑफ नोईंग म्हणजे ज्ञानार्जन करणं आणि ते एक डिसइंटरेस्टेड पद्धतीने ज्ञानार्जन करणं. त्याच्या मागे काही हेतू नसतो. याचा अर्थ काय होतो की विज्ञानात आपण जेव्हा फंडामेंटल सायन्सेस जेव्हा आपण भौतिक विश्वाचा, मानवी विश्वाचा, सामाजिक विश्वाचा आपण अभ्यास करतो काही त्याला काही पर्पज असणं गरजेचं नसतं. एक ह्युमन जिज्ञासा म्हणून, मानवी जिज्ञासा म्हणून आपण अभ्यास करतो तेव्हा त्याला आपण एपिस्टमी म्हणतो. त्याला कांतियन इमॅन्युएल कांटच्या लँग्वेजमध्ये म्हणायचं तर डिसइंटरेस्टेड इंटरेस्ट इन नॉलेज. म्हणजे आपण वी वॉन्ट टू नो फॉर द सेक ऑफ नोईंग, नॉलेज फॉर द सेक ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाला
ज्ञानाला काही इंट्रिन्सिक व्हॅल्यू असतं, त्याचा एपिस्टमीचा अर्थ तो होतो. आणि म्हणजे जरी कोणाला जर ज्ञान अर्जन करायचं असेल, तुम्ही हा प्रश्न विचारू शकत नाही की याचा उपयोग काय. जेव्हा तुम्ही हा प्रश्न उपस्थित करतो की तुला हे जाणून घ्यायचं आहे, तुला ह्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे, कशासाठी, म्हणजे उपयोग काय, तर आपण त्याच्यात मग आपण टेक्नेमध्ये येतो. टेक्नेमधून टेक्नॉलॉजी म्हणजे कुठल्या तरी तंत्राचा आपण अभ्यास करतो. काही पर्पज असतं, त्याला त्याला एक एक टेलोस असतो, त्याला एक हेतू असतो. तर टेक्ने टेक्नॉलॉजी आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मी जेव्हा विचारतो, त्यांच्या डोक्यात फक्त बुलेट ट्रेन आणि फ्लाईट्स वगैरे येत असतात. पण हा फारच शीघ्र त्याची व्याख्या झाली. टेक्ने म्हणजे माणसाने जे जे निर्माण केलेलं आहे ते सगळं टेक्नेमध्ये येतं. म्हणजे क्राफ्ट झाली माणसाने, म्हणजे सुरुवातीच्या काळापासून तर आत्तापर्यंत ज्याच्यात माणसाची प्रिंट आहे, ज्याच्यात त्याची फुटप्रिंट आहे, ते सगळं टेक्नेमध्ये येतं. म्हणजे आज जरी बुलेट ट्रेन असेल, ते पण टेक्नॉलॉजी आहे. आणि बुलेट ट्रेन जरी एखाद्या विचार करणारे बुलेट ट्रेनकडे जर पाहिलं, तर त्याच्यात 5,000 वर्षापूर्वीचं काहीतरी दिसेल त्याला. ते चाक जे होतं ते पण असू शकते, पण टेक्निकचाच हिस्सा आहे. तर टेक्नॉलॉजी आणि नॉलेजचा किंवा विज्ञानाचा हा फरक असा आहे की टेक्नॉलॉजी इज द स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स क्रिएटेड बाय ह्युमन बिंग्स. म्हणजे टेक्नेचा जो तंत्रज्ञानाचा अभ्यास असा असतो की माणसाने जे निर्माण केलेलं आहे त्याच्या अवतीभोवती जो आपण अभ्यास करत असतो किंवा संशोधन करत असतो, त्याला टेक्नॉलॉजी म्हणतात. आणि सायन्सेस जे असतात किंवा विज्ञान जे असतं, ते असतं की ते मानवाने निर्माण केलेलं नसतं, ते निसर्गात असतं. म्हणजे नॅचरल सायन्स, नॅचरल फॅक्ट्स, ह्युमन बिंग्स हॅव नॉट क्रिएटेड देम, पण त्याचा आपण अभ्यास करतो त्याच्यात. आणि तो अभ्यास आणि मग त्याचा जेव्हा उपयोग होतो माणसाच्या काहीतरी तंत्रयंत्रात, तर त्याला ते टेक्नॉलॉजी आपण असं म्हणतो. आता आय थिंक आय हॅव मेड माय सेल्फ क्लिअर इन ऑफ द डिस्टिंक्शन बिटवीन टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस. तर याच्यात बरीच आपली माझ्याकडे किती मिनिट आहेत भागवत, 10 मिनिट वगैरे आहेत का? आय ट्राय टू सम अप फास्ट. हाऊ लॉंग कॅन आय स्पीक? अजून किती बोलू शकतो बरं मी? Anyways, I think you are not around. I think I'll try to sum up. तर टेक्नॉलॉजी आणि सायन्समध्ये हा तो मूलभूत फरक आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे जे मानवाने निर्माण केलेले, तुमचे आपले फोन्स असतील किंवा ज्या ज्या गोष्टी मानव सृष्टीची निर्माण केलेली आहे, त्याच्याविषयी त्या तंत्रांचा अभ्यास किंवा जे तंत्रांची निर्मिती म्हणजे टेक्नॉलॉजी. आणि जे फंडामेंटल सायन्सेस असतात किंवा नॅचरल फॅक्टचं जे डिसइंटरेस्टेड जे आकलन असतं, किंवा सोशल सायन्सेस असतात आणि त्यांचं डिसइंटरेस्टेड जे आकलन असतं, त्याला आपण विज्ञान म्हणून फिलॉसॉफीमध्ये त्याचा आपण अभ्यास करतो. विशिष्ट ज्ञान ऑफ दोज थिंग्स दॅट एक्झिस्ट इन नेचर अँड ह्युमन बिंग्स आर ऑल्सो पार्ट ऑफ दॅट नेचर. टेक्नॉलॉजी इज स्टडी ऑफ दोज थिंग्स क्रिएटेड बाय ह्युमन बिंग्स. टेक्ने हा ग्रीकमध्ये त्याचा हा अर्थ होत असतो. आता मी येतो तिसऱ्या, की तत्वज्ञान कुठून आलं. मग आता विज्ञान, तंत्रज्ञान ह्या 3 शब्दांचा मी आत्तापर्यंत विचार केला, तर तत्वज्ञान कुठून आलं? तत्वज्ञान हे आलं की आपण आधुनिक पूर्व काळात बऱ्याच गोष्टींपासून लोकांना दूर ठेवण्यात आलं होतं, कारण ज्ञानाचा अधिकार सगळ्यांना नव्हता. पण आधुनिक काळात पण आपल्याला दूर ठेवण्यात येतं, कारण आधुनिक जीवन एवढं कॉम्प्लेक्स होऊन गेलेलं आहे की कोणी जरी टेक्निकल फॅक्टचा अभ्यास करत असेल, तर त्याला जे तांत्रिक गोष्टीचं आकलन असेल त्याचं कम्प्युटर वगैरे विषयी, पण त्याला सामाजिक आकलन शून्य असतं. कोणाला कुठल्या खेळाचं आकलन असेल, तर त्याला राजकारणाचं आकलन नसतं. तर हे जे एकांगी जीवनाची सुरुवात झालेली आहे, ह्या आधुनिक एकांगी जीवनामुळे समाजात बराच एलिनिएशन, डिस्कंटेंट, हे सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. त्याच्यामुळे लोकांनी एकांगी जीवन जगायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्यासाठी जे पुस्तक मी पोस्ट केलं होतं, ते तुम्ही जरूर वाचावं. त्या पुस्तकाचं नाव आहे वन डायमेन्शनल मॅन.
हर्बर्ट मार्क्यूज हा जो फ्रँकफर्ट स्कूलचा जो विचारवंत होता, त्याने जे पोस्ट इंडस्ट्रियल किंवा इंडस्ट्रियल जे समाज आहे त्यामध्ये माणसाचं जीवन कसं एक युनिडायमेन्शनल होत जात आहे आणि त्यांना काय होत आहे त्यांच्या जीवनाशी त्यांना कळायला मार्ग नाही, कळत नाही आहे. तर तत्वज्ञान महत्त्वाचं तेव्हा असतं जेव्हा एवढं प्रॉलिफरेशन होत असतं समाजात, विविध शाखांचं, ज्ञान शाखांचं, आणि पण त्यांच्यात संवाद नसतो वेगवेगळ्या ज्ञान शाखांमध्ये. ते बरेच जे आपल्या शीघ्र विचारवंत असतात ते तर त्याच्यात उतरंडच निर्माण करतात. त्यांना असं वाटतं की फक्त टेक्नॉलॉजी म्हणजेच काहीतरी ज्ञान असतं किंवा सायन्सेस म्हणजेच ज्ञान आणि समाजशास्त्र वगैरे ज्ञान वगैरे काही नसतं, अशा विचित्र कल्पना असतात. आणि हे म्हणजे आता काय त्याच्यावरती काय कॉमेंट करावं आता, कारण ते कसं असतं की जेवढ्या सामाजिक गोष्टी महत्त्वाच्या, जेवढ्या ह्युमन फॅक्ट्स महत्त्वाच्या, तेवढ्याच टेक्निकल फॅक्ट्स पण महत्त्वाच्या, तेवढ्याच नॅचरल फॅक्ट्स पण महत्त्वाच्या. ॲज सच वास्तविक पाहता या सगळ्या ज्ञान शाखांमध्ये अशी उतरंड वगैरे नसते किंवा हायरार्की वगैरे नसते. आणि जर कोणाला टेक्निकल क्षेत्राचं, तांत्रिक क्षेत्राचं ज्ञान असेल, याचा अर्थ मुळीच होत नाही की त्याला साहित्यातलं ज्ञान असेल किंवा त्याला ते किंवा राजकारणातलं ज्ञान असेल. त्याचा अजिबात अर्थ नाही. तो तिथंच आपला समाज घोळ करतो. ते कसं असतं की उदाहरणार्थ मागे कोणीतरी सांगितलं होतं की फैज यांच्या ज्या कवितेत कोणाला तर देशद्रोह दिसला वगैरे म्हणे, मग त्यांनी IIT खडगपूरमध्ये त्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं. अरे IIT खडगपूर त्यांना टेक्निकल गोष्टी त्याचं ज्ञान वगैरे घेत असतात ते, आणि अ टेक्निकल मॅन त्याला साहित्य समजू शकतं, पण टेक्निकल मॅन असल्यामुळेच समजतं असं नसतं. ह्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. प्रत्येक क्षेत्राचं कॉम्पिटन्स वेगळं असतं आणि त्यानुसार त्याचं एक पद्धत पण वेगळी असते. जरी कोणी चांगला सायंटिस्ट असेल तर त्या सायन्समधले पॅराडाईम एक्स्ट्रापोलेबल नसतात. म्हणजे त्याच पॅराडाईमने तुम्ही समाज समजू नाही शकत. कोणी चांगला उत्तम डॉक्टर असू शकतो, त्याला कॅन्सरचा इलाज वगैरे चांगला येऊ शकतो, त्याचा अर्थ नाही की त्याला राजकारण कळत असेल. कोणी चांगला क्रिकेट खेळत असेल, त्याचा अर्थ नाही की त्याला समाजकारण कळेल. पण आपल्याकडे काय असतं की तो चांगला क्रिकेट खेळतो, मग त्याला आपण आहे ना खासदार बनवूया. नाही, तो चांगला डॉक्टर आहे. अरे डॉक्टर, ही इज कॉम्पिटंट ऑफ अ बायोलॉजिकल फॅक्ट. वन मस्ट अंडरस्टँड दॅट. त्याचं जे कॉम्पिटन्स आहे, एक्सपर्टीज आहे, त्याच्याकडे जी पात्रता आहे ती बायोलॉजिकल, त्या जीवशास्त्राच्या त्या फॅक्टमुळे आहे. समाजशास्त्राच्या फॅक्ट्स वेगळ्या असतात, त्याचा इतिहास वेगळा असतो, त्याच्यासाठी आकलन करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. आणि हा सगळा, आणि सगळ्यात जास्त इथं घोळ करणारे आपल्या भारतात कोण आहेत तर ते बुवा. त्यांना वाटतं की आम्हाला सगळंच कळतं. कारण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आता हे 3 उदाहरण देऊन मी माझा विषय संपवणार आहे आणि नंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते मी प्रश्न घेतो. आता काल परवाच एका माझ्या मित्रासोबत असंच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डिस्कशन झालं. तो अमेरिकेत आहे आणि तो टेक्निकल फील्डमध्ये आहे. आणि जेव्हा इरफान खानचा मृत्यू झाला तर तो म्हणतो मृत्युंजय मंत्र वगैरे नदीच्या काठी, गंगा नदीच्या काठी केला असता तर वाचला असता. पाहिला विरोधाभास. म्हणजे टेक्निकल क्षेत्राचं नॉलेज आहे, पण बायोलॉजिकल क्षेत्राचं कसं ते धार्मिक गोष्ट आली ना. दुसरी गोष्ट, आणि ही खरी गोष्ट आहे, सत्य गोष्ट आहे, JNUतला प्रोफेसर आहे आणि तो एका विशिष्ट विचारसरणीचा आहे आणि त्या विचारसरणीला वाटतं की आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही, आपल्याकडे सगळं काही आहे, आपल्याकडे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे. तो गंगा नदीकडे कसा पाहतो? आता उदाहरणार्थ एखाद्या सायंटिस्टला सांगितलं की गंगा नदीच्या उगमाविषयी मला वैज्ञानिक वर्णन कर किंवा त्याचं डिस्क्रिप्शन दे, तर तो एका वैज्ञानिक पद्धतीने त्याचा फॉर्मेशन ऑफ हिमालयाज आणि तिथून ग्लेशियर्स वगैरे असं गंगा नदीचा उगम तसं सांगेल. हा म्हणतो नहीं, वो जो गंगा नदी है ना, वो उसमें इतनी क्षमता थी, वो शिव जी के जटाओं में वो उसका मतलब प्रकटीकरण हुआ, और नहीं तो वो सब पृथ्वी का विनाश हो जाता. प्रोफेसर आहे हा, ठीक आहे, सिरियस प्रोफेसर आहे, JNUतला आहे. आता JNUत कसे कसे प्रोफेसर येतील आता तुम्ही समजू शकतात. और फिर शिवजी फिर हिमालय में बैठे, फिर वो गंगा नदी बहने लगी और वो माँ गंगा उसका नाम हो गया. इथपर्यंत स्टोरी जवळपास सगळ्यांनाच माहिती असेल. त्याने तर दुसरा एक त्याचा सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत बऱ्यापैकी या लोकांमध्ये फिरत असतो. तो म्हणतो की पर जब बहुत सालों बाद शिवजी के जो गर्दन है उसमें दर्द होने लगा, और वो दर्द होने लगा तो उन्होंने ऐसी थोड़ी गर्दन हिलाई
तो गंगा नदी का कुछ पानी है जो हिमालय की उस साइड में चला गया। और वो जो चाइना में जो आज की जो मेकोंग नदी है ना, वो गंगा नदी ही है। वो बस है कि नाम जो है ना, चायनीज लोगों को माँ गंगा वो करते करते मेकोंग कर दिया उन्होंने। आणि हा व्यक्ती फार सिरियसली बोलत होता. अशा दंतकथा ह्या ही पण ज्ञान म्हणून वापरल्या जातात समाजात. आणि जे वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करत असतील त्यांना त्यांना हसू येत असेल वगैरे, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जास्त स्पेस ऑक्युपाय करतात. दीज आर द थिंग्स विच आर इरॅशनल दॅट ऑक्युपाय द मॅक्सिमम स्पेस. आपण हसण्यावरती घेतो, आपल्याला वाटतं की काय चालू आहे, पण हेच लोक आजचं समाजकारण. आज जरी आपल्याकडे बऱ्याच सुविधा नसतील, बरेच कोरोना वगैरे टेस्टिंग होत नसतील, कारण आपल्याकडे काय असतं की कशाला तू अभ्यास करतोय, जा काहीतरी स्वाध्याय कर. यांनी स्वाध्याय वगैरे याच्यामध्ये आपल्याला गुरफटून ठेवलं. आणि मग सगळे बुलेट ट्रेन असू दे किंवा राफेल असू दे, सगळ्यांसाठी करोडो पैसा कुठं जातो, तिकडे जातो. कारण आपण आपल्या विद्यार्थ्यांना विवेकी होऊ देत नाही. आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा डेव्हलप होईल त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे आपल्या आता तंत्रज्ञानाविषयी आपला भारतीय देश मेक इन इंडिया वगैरे बोलायला लागले आहेत, पण बुलेट ट्रेनविषयी पण बोलायला लागले आहेत. पण बऱ्याच लोकांना माहिती असतील या गोष्टी की जेव्हा बुलेट ट्रेनचे जे पूर्वज आहेत रेल्वे, जेव्हा ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली, सुरुवातीच्या काळात ह्याच्या धार्मिक अंधश्रद्धांमुळे लोकांना वाटतं की काहीतरी भूत आहे. लोक दगड मारायची, या स्टोरीज आहेत आणि बऱ्यापैकी लोकांनी वाचलेल्या असतील. कारण आपल्या डोक्यात काय असतं की चालणं किंवा फक्त प्राणी किंवा भूत प्रेतच चालू शकतात आणि हे मशीन काय चालतंय. आपला विकास असा होत आहे, आपली आधुनिकता ही आहे. आज सुद्धा आपले महान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण सांगितलं होतं की मिरच्या निंबू कशाला लावतात वगैरे. एका भाषणात मी ऐकलेलं आहे. त्यांचाच मंत्री जाऊन तिथं करोडो रुपये, हजारो करोड रुपये त्या कार्टेशियन रेव्होल्युशनवाल्यांच्या घरात देऊन त्या विमानाला निंबू आणि मिरच्या लावतात. आता ही परिस्थिती आहे. आपल्या डोक्यात आपण किती आधुनिक आहोत, आपण किती आधुनिक पूर्व आहोत हा आपण विचार करेल. आपण जेव्हा समाजात वावरतो, आपण तंत्रज्ञानाचा जेव्हा आपण विचार करतो, आपण आपल्या तंत्रज्ञानाच्या विचारात जरी धार्मिक विचार येत असतील तर तुम्ही रॅडिकल एपिस्टेमॉलॉजीच्या विचाराने कधीच तुम्ही संशोधन करू शकणार नाही. मी तुम्हाला सांगतो, जे सायंटिफिक ज्या एक्सपेरिमेंट होत असतात भारतात, त्यातल्या त्यात जे सायन्सचे जे विद्यार्थी असतील किंवा जे सायंटिस्ट असतील, त्यांना माहिती आहे की सायन्समध्ये जे पॅराडाईम असतात ते फार रेअर असतात. जे ब्रेक थ्रू असतात ते 20 वर्षामधून किंवा 50 वर्ष लागतात कधी कधी वेगवेगळ्या डोमेननुसार. ते असं काय प्रत्येक सायंटिस्टला काही ब्रेक थ्रू मिळत नसतो आणि 20-20, 25-25 वर्ष लागतात. आणि मग इतर सायंटिस्ट असं काय करत असतात, ते म्हणतात मी पण सायंटिस्ट आहे, तो पण सायंटिस्ट आहे. ते काही त्यांना आम्ही फिलॉसॉफी ऑफ सायन्समध्ये म्हणतो दीज आर काइंड ऑफ सबस्टँडर्ड सायंटिफिक वर्क्स. व्हेरी इम्पॉर्टंट. ते काय असतं की एक्झिस्टिंग पॅराडाईम असतो, त्याच्यातले पॅरामीटर थोडे चेंज करायचे, त्याच्यातलं ऑब्जेक्ट ऑफ इन्क्वायरी चेंज करायची आणि तो रिसर्च होतो. म्हणून माझा सांगायचा मुद्दा असं की विज्ञान तंत्रज्ञान यांच्यातली असं काही उतरण नसते, यांच्यात कोणी सुपिरियर कोणी इन्फिरियर नसतं. ते समजण्यासाठी तुम्हाला तत्त्वज्ञान ह्या विषयाचा अभ्यास करावा लागेल. तत्त्वज्ञान विषयाचा उद्देश असा असतो की आपल्या जीवनातले वेगवेगळे पैलू असतात आणि ह्या वेगवेगळ्या पैलूंचा आपण एकत्रितपणे कॉम्प्रिहेन्सिव्हली कसा आपण अभ्यास करू शकतो, आकलन करून एक व्यवस्थित पिक्चर, एक प्रतिमा समाजाची स्वतःविषयी कशी बनवू शकतो, ते तत्त्वज्ञानाचं काम. तत्त्वज्ञान म्हणजे असं काहीतरी वेड्या लोकांचं असं की हा तत्त्वज्ञान करतो, ती फारच मूर्ख संकल्पना आहेत. आपल्या भारतात तत्त्वज्ञानाविषयी बरेच गैरसमज आहेत. मी गेल्या 10 वर्षापासून हा विषय शिकवतो इथं. आणि जेव्हा मी सुरुवातीचे 1-2 सेशन्स घेत असतो तेव्हा विचारतो की तत्त्वज्ञान म्हणजे काय. एक विचित्र त्यांच्याकडे फनी नोशन्स असतात. मग त्याच्याविषयी मी कधीतरी बोलणार आहे, तत्त्वज्ञान म्हणजे काय ह्या विषयाविषयी. आणि हे फेसबुक लाईव्ह वगैरे आहे, आता हळूहळू सराव होत आहे. आणि आता मराठी पण बऱ्यापैकी आता जमत आहे. आणि विथ प्रॅक्टिस आय थिंक आय कॅन मेक इट. आय थिंक आय विल स्टॉप. कौन आहे, अरे भगवान जी भी है यहाँ पे, किशोर जी भी है. भागवत, मी थांबतो इथं. आणि आता काही प्रश्न येतील
द इनिशियल ट्रेंड स्टोरी इन मुंबई वॉज टोल्ड बाय नरेंद्र दाभोलकर. हां, ह्या मी पण वाचलेले आहेत कुठंतरी ह्या स्टोरीज. राईट, द सेम स्टोरी ऑफ गंगा मे बिकम अ फॅक्ट फॉर फ्युचर जनरेशन. हां, असं चाललं तर मग का नाही. आता तर सगळं शक्य आहे. आता तर महाराष्ट्राला कुठं कुठून उपदेश येत आहेत. हां, अशा लोक उपदेश करतात. हां, आय वुड लाईक टू टेक यू क्वेश्चन्स. ओके. प्रतीक, भांडवलशाही तंत्रज्ञानाच्या विकासाला पोषक असते की मारक? हा फार मोठा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली जी भांडवलशाही, भारतातली भांडवलशाही की युरोपियन भांडवलशाही, वेगवेगळ्या भांडवलशाही असतात. कारण भारतातली भांडवलशाही जे काम करायला पाहिजे, भारतातली भांडवलशाही ही विचित्र भांडवलशाही आहे. पण एका वैश्विक फ्रेमवर्कमध्ये जर विचार केला तर भांडवलशाही तंत्रज्ञानासाठी नेहमीच पोषक असते. संतोष, यू हॅव नॉट एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ तत्वज्ञान. इफ आय हॅव सम टाईम आय कॅन ॲक्च्युली, इट विल टेक अ डिफरंट, त्याच्यासाठी एक वेगळाच पॉडकास्ट बनवला आहे. तत्वज्ञान मी फार ब्रीफमध्ये सांगितलं. तत्वज्ञान म्हणजे त्याचा लिटरल अर्थ असा होतो की तत्वांचा अभ्यास वगैरे. पण तत्व म्हणजे मग काय, मूलभूत तत्व वगैरे काय, त्यात तो अर्थ घेत नाही मी इथं. मी थोडंसं एलॅबोरेट करतो तत्वज्ञानाचं. तत्वज्ञान म्हणजे जसं वेगवेगळे पैलू असतात माणसाच्या जीवनाला, किंवा सामाजिक पैलू असतात, किंवा आपण ज्याला म्हणतो ह्युमन फॅक्ट्स, सोशल फॅक्ट्स, मग त्याच्यात नॅचरल फॅक्ट्स असतात, आणि टेक्निकल फॅक्ट्स. आता तर आपलं जे मानवी सृष्टी जी आहे ती तांत्रिक बाबींनी एवढी भरलेली आहे की पावलोपावली आपल्याकडे टेक्निकल फॅक्ट्स आहेत. त्या सगळ्या फॅक्ट्समध्ये माणसाला एक एक युनिटी इस्टॅब्लिश करण्याची नेहमी गरज असते, की नाही तर आकलन होणं शक्य होत नाही. कारण जीवनाचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आकलन, एक एकत्रित आकलन केल्याशिवाय आपण मागे जातोय की पुढे जातोय, आपण एक मनुष्य म्हणून यशस्वी आहोत की नाही, आपल्यातला प्राणी किती जिवंत आहे आणि मनुष्य किती जिवंत आहे, आणि व्यक्ती किती. आता व्यक्ती या शब्दाविषयी मी एक पॉडकास्ट बनवू शकतो. व्यक्ती म्हणजे काय, असा निखळ व्यक्ती सापडतो का की ज्या वैचारिक राजकीय भूमिका सोडून असं काहीतरी निखळ व्यक्तिवाद. तर या सगळ्या ज्या विशिष्ट बाबींचा जेव्हा आपण एकत्रित अभ्यास करतो, आणि त्या अभ्यास करण्याची जी ज्ञानशाखा आहे ते पाश्चात्य परंपरेत त्याला तत्वज्ञान म्हणतात. इट्स अ कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्ल्ड व्ह्यू. कारण आपल्याला काही गोष्टी माहिती असतात. ते कशा माहिती असतात, कोणीतरी सांगितलेले असतात, आपण कुठेतरी वाचलेले असतात. काही गोष्टी माहिती असतात, कशा माहिती असतात, आपण जगलेलो असतो. काही गोष्टी कधीच आपल्याला माहीत होऊ शकत नाही, पण त्या महत्त्वाच्या असतात, आणि त्या गोष्टींविषयी पण आपण एक सरासरी अंदाज बांधत असतो. आणि माहिती असलेल्या गोष्टी, कोणी सांगितलेल्या त्या गोष्टी, आणि ज्या माहीत नाही गोष्टी, यांचा एकत्रित विचार करून आपण एक दृष्टी निर्माण करत असतो. म्हणून दर्शन वगैरे हा शब्द पण कधी वापरला जातो. जी एक दृष्टी असते, कॉम्प्रिहेन्सिव्ह पिक्चर ऑफ आवर एक्झिस्टन्स, ऑफ आवर वर्ल्ड व्ह्यू, त्याला तत्वज्ञान, त्याचा अभ्यास आपण तत्वज्ञानात करत असतो. आय होप आय मेड माय सेल्फ सफिशियंटली क्लिअर इन दिस ब्रीफ. फ्रेंच तत्वज्ञान आणि भारतीय तत्वज्ञानात भरपूर साम्यस्थळे आहेत. भगवान जी, हम उसके ऊपर एक स्पेशल पॉडकास्ट बनाएंगे जरूर. साम्य असे आहेत की सगळ्यात महत्त्वाचं साम्य म्हणजे एका मोठ्या स्केलवरती फ्रान्समध्ये जे ज्ञानाचं लोकशाहीकरण आहे त्याला फ्रान्समधलं तत्वज्ञान जबाबदार आहे. कारण जे कार्टेशियन रॅडिकल एपिस्टेमॉलॉजी म्हणतो आपण, की सगळेच ज्यांना बुद्धी आहे त्यांना ज्ञान शक्य आहे, हा जो विचार आहे तो फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये एक क्रिस्टलाइज झाला तो. आणि तसे विचार प्रवाह आपल्या भारतात पण बरेच आहेत. म्हणून मी सांगतो कसं की विविध ज्ञान परंपरा ज्या असतात त्या अशा वॉटरटाईट कंपार्टमेंट्समध्ये किंवा अशा हवाबंद कप्प्यांमध्ये त्यांची जडणघडण होत नसते. त्यांच्यात नेहमी संवाद होत असतात. आणि कुठल्याही परंपरांमध्ये संवाद जर झाला नाही, कुठलीही परंपरा जर बंदिस्त झाली ती संपते. आणि ते आपल्याला इतिहास माहिती आहे. कुठलीही, आता ब्रिटिश परंपरा पाहून घ्या, इंग्रजी भाषेत किती शब्द भारतीय असतील, किती शब्द आफ्रिकन असतील, किती शब्द पर्शियन असतील, ह्या लोकांनी सगळ्या जगातून घेऊन घेतलेलं आहे. आणि म्हणून ते समृद्ध झाले. आपण म्हणतो नाही आपल्याकडे सगळं आहे. आणि सगळ्यात ज्या गोष्टीविषयी मला थोडक्यात बोलावं लागेल ते असं की आपल्याकडे तर ज्ञान म्हणजे भाषा हा पण वेगळा प्रकार आहे.
म्हणजे ज्याला ती भाषा येत असेल म्हणजे तो ज्ञानीच असेल, आणि तो मला फार जवळून अनुभव आलेला आहे. कारण मी आहे आपला धुळ्याचा, आणि आयराणी जास्तीत जास्त मराठी, इंग्रजी आपले कोठेच, त्यांना मी लिखणार शे. मी आयराणी मग बोली राहणू थोडा, म्हणून काय तुम्ही जास्त चिंता करू नका. तर आपल्याला मराठीत किंवा आयराणीत कितीही प्रचंड विचार असतील किंवा ते ते बाद ठरतात, कारण आपल्याला इंग्रजी येत नसते. म्हणजे इंग्रजी येणं म्हणजे ज्ञान येणं. बऱ्याच लोकांनी ज्ञानाच्या संकल्पना भाषेशी अशा टाईटली जोडलेल्या आहेत, आणि एकेकाळी म्हणजे ज्याला संस्कृत आलं म्हणजे तोच ज्ञानी, आणि आज पण तेच आहे. संस्कृतमध्ये 2-3 लाईन काय मारल्या भाषणामध्ये, पहा कशी टाळी होतात, टाक टाक टाक. अरे कुठल्याही भाषात ज्ञान शक्य असतं, आणि मी सिद्ध करून दाखवतो की मी फ्रेंच तत्वज्ञान आयराणीत शिकू शकतो. ठीक आहे. म्हणून हा जो असतं ना, आणि नंतर मग त्या संस्कृत भाषेला रिप्लेस कोणी केलं? इंग्रजीने. इंग्रजी आली म्हणजे तुम्ही ज्ञानी झालात. आणि माझा इंग्रजीचा इतिहास वेगळाच आहे. जोपर्यंत मला इंग्रजी येत नव्हतं म्हणजे गावंढळ, गावाचा माणूस, आणि आज इंग्लंडमधून वगैरे शिकून आलो तर लगेच मी ज्ञानी झालो. ह्या ज्या विचित्र संकल्पना आहेत आपल्यात ज्ञानाविषयी, आणि त्या बऱ्याच अनफाउंडेड आहेत, बेसलेस आहेत, आधारहीन आहेत. म्हणून हा मी विषय निवडला की भाषेशी जोडू नका. म्हणजे जरी कोणी मराठवाड्यातील मराठीत काहीतरी विचार मांडत असेल, फक्त एका विशिष्ट नेझलाइज पद्धतीने तो मराठी बोलत नसेल तर तो कमी ज्ञानी होत नाही. तो तेवढाच ज्ञानी किंवा जास्त ज्ञानी असू शकतो. पण काहींचं काय असतं, नाही, ही इज नॉट प्रोनाऊन्सिंग मराठी इन दॅट पर्टिक्युलरली नेझलाइज्ड वे, सो ही इज अ डाऊटफुल केस. हा जो आहे ना, बरेच म्हणजे हा फार मोठा विषय आहे. मी एक गप्पा म्हणून हे सगळे मिश्रण केलेलं आहे, नाहीतर एक छोट्याशा पैलूवरती मी पूर्ण लेक्चर देत असतो. एस एनिथिंग एल्स? सर आइन्स्टाईन यांच्या रिलेटिव्हिटीच्या सिद्धांतावर डेव्हिड ह्युमन मॅक यांच्या तत्त्वज्ञानाचा ऑफकोर्स होता. आणि आता जे क्वांटम मेकॅनिक्स किंवा जे स्ट्रिंग थेरी वगैरे याचा अभ्यास करत असतील, किंवा जेव्हा सब अटॉमिक लेवलवरती आता जेव्हा रिसर्च गेलेला आहे, आपण क्वांटम लीप जेव्हा म्हणतो, तर कसं सायन्स पण पोएटिक होऊन जातं ते आपल्याला लक्षात. बऱ्याच लोकांना काय वाटतं की कला, फिलॉसॉफी म्हणजे काय, म्हणजे ते ज्ञानक्षेत्रातले सूतपुत्र. म्हणजे ज्यांना काही टेक्नॉलॉजी वगैरे किंवा सायन्स जमलं नाही, मग त्यांना करण्यासारखं देऊन द्या, तुमची मदत लागेल कधीतरी. आता ह्या गोष्टीविषयी मी बराच वर्ष विचार केला होता. मी जेव्हा इंग्लंडमध्ये होतो तेव्हा माझी जिज्ञासा, माझी क्युरिओसिटी होती की हे जे ब्रिटिश ऑफिसर जे भारतात यायचे आणि जे रूल करायचे, त्यांचे सिलेबस काय होतं, मला ते जाणून घ्यायचं होतं. तर मी पाहिलं, त्यांचा मूळ विषय असायचा तत्त्वज्ञान. ठीक आहे. रेटरिक, ग्रीक अँड रोमन हिस्ट्री, लॉजिक, मॅथमॅटिक्स, हे त्यांचे विषय असायचे. टेक्नॉलॉजी वगैरे त्यांना माहिती होती की भारतात भरपूर सापडतील आपल्याला काम करायला, आणि जी टेक्नॉलॉजी भारतीय लोकांना जमत नसेल तर तिथं त्यांनी जवळच स्कॉटलंड आणि आयर्लंड यांना कॉलोनाइज केलं होतं, ते काम करतील. पण हे जे आर्ट, फिलॉसॉफी, रेटरिक, हे जे विषय होते त्यांच्या आजसुद्धा युरोपियन परंपरेत हे ॲरिस्टोक्रॅटिक विषय होते. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला त्या लेवलवरती कन्सेप्च्युलाइज करण्यासाठी तुम्हाला ॲरिस्टोक्रॅटिक माइंड लागतो. हे काहीतरी मशीन फिक्स करणं किंवा लोकांना जुळवणं वगैरे, हे तर कोणी करून घेईल असा त्यांचा होता. म्हणजे मी जेव्हा ते वाचलं, आमच्या भारतात तर अजून पण कलोनियल हँगओव्हर आहे. आम्हाला तर वाटतं की ज्याला काही जमलं नसेल त्याने आर्ट करावं. स्वतः मी त्या परिस्थितीतून गेलेलो आहे. आणि नंतर जेव्हा कळलं, JNUमध्ये माझे काही विद्यार्थी असतात, कोणी IITमधून ॲडमिशन घेतं आमच्या विषयांसाठी, कोणी IIMमधून घेत असतं. मग तेव्हा असं की शीघ्र विचार असतात आपल्याला, अरे काही येत नसेल, आणि काही ना काय वाटतं की त्यांनी सायन्स केलं म्हणजे त्यांना सोशल सायन्सेस असंच येत असतील, आणि तो सगळ्यात मूर्खपणा. एनिथिंग एल्स? आर यू इंटरेस्टेड टू कम? अरे हा तर भयंकर प्रश्न आहे. हाऊ इज इट रिलेटेड टू दिस टॉक? व्हॉट यू थिंकिंग ऑन दॅट? वेट अ मिनिट. Is it one of the best platform to change mindset? Of course, good people have to come. About me, माझ्याविषयी मला माहीत नाही, कारण एवढा लांबचा विचार नाही करत. पण मला वाटतं की राजकारण जे असतं ना, ते मी पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये माझं MPhil आहे इंग्लंडमध्ये. तर राजकारण जे असतं ना, इट्स द अल्टिमेट डिसायसिव्ह इन्स्टन्स, अल्टिमेट डिसायसिव्ह थिंग. आणि जर ते तुम्ही दुर्लक्ष केलं, आणि ते गुटखा खाणाऱ्या मंडळी आणि दारू पिऊन मतदान करून घेणाऱ्या मंडळीच्या हातात जोपर्यंत राजकारण जाईल, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार. म्हणून मला वाटतं की जे सुज्ञ, मी जास्तीत जास्त आता मी विद्यार्थ्यांशी संपर्कात येणार आहे की चांगल्या लोकांनी राजकारणात माझा प्रश्न, माझं पहिलं प्रेम शिक्षण वगैरे आहे, पण राजकारण मी त्याची सतत करत असतो.
माझे फेसबुकचे जर पोस्ट वाचले तर राजकारण 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 कारण करण्याची वेगवेगळ्या पद्धती असतात. आणि मी राजकारणात आहे, म्हणजे येण्यासाठी त्याची काही गरज नाही, मी ऑलरेडी आहे. मी JNUमध्ये निवडून आलेलो आहे आणि त्याच्यासाठी मला बरेच त्रास पण झालेले आहेत, कारण यांचे जे लोकांना हरवलं मी निवडणुकीत आणि त्याचा परिणाम म्हणजे माझ्यावरती केसेस. चालतंच ते. हां सर, तत्वज्ञान विज्ञानाशी पूरक ठरते काय? हां भगवान जी, बहुत अच्छा सवाल आहे, चांगला प्रश्न आहे. बरेच जनमुदाची संकल्पना फिजिक्स. हां, कारण याच्यात दोन गोष्टी आहेत भगवानजी. एक असतं की आत्ता मी विज्ञान तंत्रज्ञान ह्या गोष्टी ज्या असतात त्या फिजिकल वर्ल्डमधल्या आहेत आणि सोशल फिजिकल वर्ल्डमधल्या, आणि जे मेटाफिजिकल वर्ल्ड म्हणजे वर्ल्ड बियॉन्ड दिस वर्ल्ड, की जे भौतिक जगाच्या पलीकडचं जे जग आहे त्या गोष्टींविषयीचा विचार कोणी करावा? तत्वज्ञानाची एक शाखा, एक सब ब्रांच जी असते त्याचा विचार करते आणि ते वेगळे प्रश्न असतात. म्हणून तत्वज्ञानात वेगवेगळ्या ब्रांचेस असतात. एथिक्स असतं, लॉजिक असतं, मेटाफिजिक्स असतं, ह्या वेगवेगळ्या ज्या एपिस्टेमॉलॉजी असतं. तर आणि मी फारच सुलभ करून सांगितलेल्या त्या गोष्टी म्हणून आणि अतिसुलभीकरणामुळे गोंधळ पण निर्माण होऊ शकतो. मेटाफिजिकल जे प्रश्न असतात त्याच्यासाठी वेगळ्या पद्धती, पण ते मेटाफिजिकल प्रश्नांनी फिजिकल जे भौतिक प्रश्नांमध्ये गोंधळ घालू नये, ह्या पॉलिटिकल फिलॉसॉफीचा मी मानणारा आहे. आणि तत्वज्ञान काय असतं की जे सायन्सेस असतात ते ऑलरेडी कॉन्कर्ड टेरेनवरती काम करत असतात. म्हणजे नॉलेज जे असतं, नॉलेज क्षेत्र जे असतं, ज्ञानाचं क्षेत्र, ते कळलेलं जग आणि न कळलेलं जग याच्यातला फरक असतात की द वर्ल्ड दॅट कॅन बी नोन त्याच्यात विज्ञान काम करत असतं, अँड द वर्ल्ड दॅट कॅन नॉट बी नोन तिथं तत्वज्ञान काम करत असतं. त्याच्यासाठी इमॅन्युएल कांट नावाचा एक विचारवंत आहे, तो थिंकेबिलिटी आणि नोएबिलिटी ह्या दोन शब्दांचा वापर करतो. नोएबिलिटी म्हणजे आवर अबिलिटी टू नो, थिंकेबिलिटी म्हणजे आवर अबिलिटी टू थिंक. जे विज्ञान जे असतं ते नोएबिलिटीमध्ये पडत असतं, की आपण समजू शकतो, समजण्याची क्षमता असू शकते. आणि फिलॉसॉफी असतं की दोघांमध्ये असतं, नोएबिलिटीमध्ये पण आणि जे जग आपल्याला समजू शकत नाही त्याविषयी पण आपण थिंक करू शकतो. अबिलिटी टू थिंक इज नॉट अबिलिटी टू नो, बट अबिलिटी टू नो हॅज टू हॅव अबिलिटी टू थिंक. आय होप आय मेड सम हाऊ माय सेल्फ क्लिअर. सध्याच्या काळात मानवी जीवनाचं भवितव्य तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या आधारे तत्वज्ञानाने मांडले जात आहे, याबद्दल काय वाटते? नाही म्हणजे सहजासहजी हा असं थोडासा वेगळा विषय कसा असू शकतो, कारण जे जग अनफोल्ड करत असतं, जे जग ज्या घटना घडत असतात त्यापैकी बऱ्याच घटना घडतात. म्हणजे लोकांना वाटतं की मी घडून आणली किंवा त्यांनी घडून आणली, जसं आपले मोदीजींना वाटत असेल की ते त्यांनी घडून आणलं, पण त्याला बरेच अप्रत्यक्षपणे वेगवेगळे फॅक्टर त्याला कॉन्ट्रीब्यूट करत असतात. म्हणून काही आपल्याला मानवीय एक स्पेस असते, रिलेटिव्ह स्पेस ऑफ इंटरव्हेन्शन असते. आपण सगळं घडून आणत नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं जे हस्तक्षेप करण्याची जी क्षमता असते ती फार मर्यादित असते आणि ती मर्यादित क्षमतेचा वापर आपण पुरेपूर करायला पाहिजे. माणसांमध्ये पूर्ण हस्तक्षेप करण्याची क्षमता नसते. तर म्हणून जे बऱ्याच जे गोष्टी घडत असतात त्याचा आधार फार मनुष्य जो विचार करतो तो फार कमी असतो आणि बऱ्याच गोष्टी रँडमनेसमधून येत असतात, बऱ्याच गोष्टी कॉन्टिंजन्समधून येत असतात आणि बऱ्याच गोष्टी चान्स असतात. तो अँड क्वांटम फिजिक्स इज ऑल अबाउट दॅट. हर्षवर्धन, कॅन यू एक्सप्लेन एपिस्टेमिक व्हायलन्स? हां, एपिस्टेमिक इथे तुम्ही ज्या पद्धतीने वापरलेलं आहे तर मला थोडा म्हणजे समजते कसं वापरलेलं. एपिस्टेमिक व्हायलन्स म्हणजे काय असतं की चौकट, समजण्याची चौकट. बऱ्याच लोकांना कसं डिटेल्समध्ये गुंतून ठेवतो आपण. हर्षवर्धनजी का सवाल आहे, हर्षवर्धन शेंडे. हां, कसं असतं की उदाहरणार्थ जेव्हा सावरकर म्हणतात की बाबासाहेबांचं जे बुद्धिझम वगैरे काय आहे ते वेदिक परंपरेचा तो एक हिस्सा आहे, तो एक एपिस्टेमिक व्हायलन्सचा एक तो प्रकार आहे. तो कसा मी तुम्हाला सांगतो की दुसऱ्याने ज्या पद्धतीने विचार केलेला आहे त्या विशिष्ट आणि स्वतंत्र पद्धतीला निगेट करायचं की तो शक्यच नाही. जसं काल परवा कोणी सांगितलं की महात्मा फुले तर हे पण नाही, ते पण नाही, ते पण नाही, ते पण नाही. हे पण एक एपिस्टेमिक व्हायलन्स झालं.
कारण ते कसं असतं की त्यांची फ्रेमवर्क, विचार करण्याची जी फ्रेमवर्क असते, म्हणजे ज्याला आपण एपिस्टेमिक फ्रेमवर्क म्हणतो, त्याला अंतिम मानायचं आणि त्याला कधीच कोणी प्रश्न करायला नको आणि खोडायला नको. आणि सगळे जे जगात काही घडत असेल त्या 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 फ्रेमवर्कमधूनच पाहणं, त्याला एक एपिस्टेमिक व्हायलन्स म्हणतो आपण. बऱ्याच गोष्टी आता एखाद्याने स्त्रियांकडे फक्त माणसाच्या नजरेतूनच पाहणं, ती पण एक एपिस्टेमिक व्हायलन्स असतं. एपिस्टेमिक व्हायलन्स म्हणजे एक एपिस्टेमी असते, म्हणजे एक विचार करण्याची, समजण्याची आणि ॲक्ट करण्याची एक पद्धत असते. त्याला आपण, आणि ते जे बी अल्टर्न, जे बी डॉमिनेटेड, रिप्रेस्ड जे सोशल कंपोनंट्स असतात त्यांच्यावरती एपिस्टेमिक व्हायलन्स होतच असतं. आणि इन आर कॉन्टेक्स्ट, जे बहुजन पॉलिटिक्स असू दे किंवा त्यांचे विचार असू दे, की माता लगेच कसं सांगितलं की बाबासाहेब तर आमचेच आहेत. खरं तर पाहिलं तर एपिस्टेमॉलॉजिकली दे आर रॅडिकली टू डिफरंट थिंग्स. आपण ते तर म्हणजे ते बाबासाहेब न वाचता ते असं बोलू शकतात, आणि हे तर ग्रेटर व्हायलन्स असतं. आणि कधी कधी आपल्यासारखे लोक आता जेव्हा सगळं, म्हणजे सगळं नाही, बाबासाहेबांचं तर सगळंच वाचून आणि जेव्हा आपण डिबेट करतो तेव्हा आपल्याला कळतं काय चालू आहे. एनिथिंग एल्स? भारतीय तत्वज्ञानात बुद्ध आणि चार्वाक यांच्या भौतिकवादी परंपराही आहेत. हा, तेच मी सांगितलं की साम्यता जी भगवानजी यांनी जे सांगितलं ना, तर हे कसं असतं की ज्ञानाला डेमोक्रेटाईज करण्याचा प्रयत्न कोणी कोणी केलेला आहे, ती एक साम्यताच झाली. आणि इथं की अपदीप भवज की नो दाय सेल्फ, सॉक्रेटिसमध्ये पण दिसतं आणि नो दाय सेल्फ बुद्धांमध्ये पण दिसतं. एनिथिंग एल्स? हा, आय थिंक इट्स अ प्रिटी लॉंग. सुरू झाले होते त्या दृष्टीने पाहिले आपण त्यांचे आधी भौतिकवादी विचार मांडला, मग आपली विचार परंपरा श्रेष्ठ ठरते असे म्हणते. मी सांगितलं काय की देर आर टू सेट्स ऑफ क्वेश्चन, दोन प्रकारचे प्रश्नांचे समुच्चय असतात. एक असतं की जे फिजिकल वर्ल्ड आहे, सोशल वर्ल्ड आहे, की जे असं असतं की तुम्ही प्रूव्ह करू शकतात, जे व्हेरीफाय करू शकतात, क्रॉस चेक करू शकतात, की जे मांडू शकतात, सिद्ध करू शकतात. त्याच्याविषयी तर आपल्याला त्या प्रश्नांसाठी आपल्याला तसंच भिडावं लागेल. ठीक आहे. आणि दुसरे प्रश्न असतात की ज्याच्याविषयी आपल्याला अजिबात माहीत नसेल, तुम्ही काही अंदाज बांधू शकतात, पण त्याचं व्हायलन्स याच्यावरती होऊ देता कामा नये. जर कोणी, जसं लुथर म्हणतो की तुम्ही तुमच्या एका इंडिव्हिज्युअल कोपऱ्यात तुम्ही त्याच्याविषयी काही विचार करा, काही हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही समाजात ते व्हायलन्स लादतात ते चुकीचं आहे की नाही. आता युरोपमध्ये हे धर्म वगैरे सगळे कसे ते बॅकफूटवरती गेले, कसे ते कोपऱ्यात बसवण्यात आले, त्याला एक इतिहास आहे. कारण तिथल्या लोकांनी सांगितलं की तुमचं धर्म सांगायचा की पृथ्वी ही स्थिर आहे आणि पृथ्वीभोवती सूर्य फिरत आहे, पण आमच्या सायन्सने प्रूव्ह केलं की ती चुकीचं आहे. म्हणजे जी एक फिजिकल फॅक्ट आहे, नॅचरल फॅक्ट, आम्ही सिद्ध केले की ती चुकीची आहे. जर ह्या बाबतीत चुकीचं असाल, मग त्या बाबतीत खरं कसं काय असू शकतात, मग आम्ही सगळेच तुम्हाला नाकारतो. मग समजतंय ना. कोणी जर सांगितलं की पृथ्वी ही कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या कष्टावर नसून काहीतरी शेष नागाच्या डोक्यावरती पृथ्वी आहे, हे बरेच धार्मिक पुस्तकांनी आपल्याला सांगितलेलं असेल, पण आता सायन्स म्हणतं की तसं नाही. जर मग हे चुकीचं आहे, मग बाकीचं पण चुकीचं असू शकतं ना. तो विचार करण्याचं जे स्वातंत्र्य असतं ते ज्ञानाने आधुनिक काळात सगळ्यांना दिलेलं आहे. आणि जेव्हा हे स्वातंत्र्य आपल्याकडून हिरावून घेतलं जातं तेव्हा ते एक एपिस्टेमिक व्हायलन्स असतं. एनिथिंग एल्स? इफ इट्स हे जे फेसबुकचं जे माध्यम आहे ना, फारच मला मजेशीर, याचे जे मर्यादा पण भरपूर आहेत आणि याचा एक फायदा पण मला दिसायला लागला. मर्यादा की विचार करण्यासाठी मला लोक समोर असावे लागतात आणि ते नाही आहे. हाऊ डू यू सी टुवर्ड्स द व्हायलन्स ॲज अन इनएव्हिटेबल पार्ट ऑफ रेव्होल्युशन? हां, सी, व्हायलन्स, कॉन्फ्लिक्ट, फोर्स, दीज आर देअर. हे जे व्हायलन्स असू द्या, फोर्स ही फोर्स म्हणजे जीवन म्हणजे फोर्स, आणि त्याला आपण व्हायलन्स म्हणून नाव केव्हा देतो आपण हे पाहायला पाहिजे. कारण ते जेव्हा विधायक गोष्टींसाठी न वापरता विघातक गोष्टींसाठी जी फोर्स वापरली जाते त्यालाच आपण व्हायलन्स म्हणतो. फोर्स जे आहे तो कुठल्याही जीवसृष्टीचा, आपल्या जीवसृष्टीचा तो एक दॅट्स द फाउंडेशन. व्हायलन्स जेव्हा अन्याय होतो तेव्हा व्हायलन्स होतं, आणि अन्याय सतत होणार आहे. ज्यांना समजतं, जे सुज्ञ आहेत, त्यांनी ते व्हायलन्स जे आहे ते मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करावा. आता विष वाढवणारे तर भरपूरच आहेत, पण जेव्हा परंपरा हे जास्तच दूर जातात आणि त्याच्यातला संवाद संपतो
आणि अँटिथेटिकल एवढ्या कम्प्लिटली होऊन जातात, ते पॉलिटिक्समध्ये पण येतं, तर व्हायलन्स इनएव्हिटेबल होत असतं. आज भारताच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जाती व्यवस्था कायम ठेवल्या जाते. हां, ते सांगितलं, कारण तंत्रज्ञान हा एक महत्त्वाची गोष्ट मी ती विसरलो आणि ती मी इथे नमूद करू इच्छितो, ते हे की ज्ञान तंत्रज्ञानात एक क्युम्युलेटिव्ह ग्रोथ असते. म्हणजे उदाहरणार्थ सुरुवातीला जसं ज्या मुळे असतात त्या वारूळमध्ये राहायच्या, तर आज पण वारूळच दिसतात आपल्याला जंगलात. आणि एकेकाळी मनुष्य हा गुहेत राहायचा, आज तो वेगवेगळ्या फॅन्सी बंगल्यांमध्ये राहत असतो. तर हा तंत्रज्ञानाचा भाग आहे. तंत्रज्ञान हे क्युम्युलेटिव्ह असतं, इट्स नायदर गुड ऑर बॅड. त्याचा आपण वापर कसा करतो, इट डिपेंड्स ऑन दॅट, अँड फॉर दॅट यू नीड टू स्टडी सोशल सायन्सेस. ठीक आहे. तंत्रज्ञान जाती व्यवस्था नष्ट करेल हा भ्रम आहे. त्याचा वापर करून आपण नष्ट करू शकतो, पण त्याचा वापर करण्याची मानसिकता आहे का आपल्यात? अरे, हा व्यक्ती जो अमेरिकेत आहे आणि तो तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, तो म्हणतो इरफान खानने मृत्युंजय मंत्र जपायला हवा होता. आता कसं सांगा, आता तंत्रज्ञानाचं काही करू शकतं का? त्याच्यातल्या डोक्यातल्या ज्या ज्या आधुनिक पूर्व ज्या संकल्पना त्या गेल्या आहेत का? नाही. तंत्रज्ञान कॅनॉट रिमूव्ह. आम्ही बरेच पाहतो इथं लॅबमध्ये एंट्री करतात आणि विचित्र सुपरस्टिशियस. मी जसं माझी मुलगी आहे, लहान मुलगी आहे, तर काही नातेवाईक आले भेटायला आणि एकाने असं मस्त काजळ असं केलं ना, लावायचा प्रयत्न केला. म्हटलं एक मिनिट काय करते तू? नजर लग जाती है. म्हटलं एक प्रश्न विचारू का? म्हटलं हो. म्हणे हो, की भारतात किती लहान बाळांना असं टीका लगाते आहे, असं काजळ वगैरे लावलं जातं? जवळपास सगळ्याच. म्हटलं फ्रान्समध्ये कोणालाच लावलं जात नाही आणि तिथला जो इन्फंट मोर्टॅलिटी रेट आहे तो भारतापेक्षा फारच कमी आहे. म्हणजे याचा आणि त्याचा काही संबंध नसतो. काही काळी मात्र संबंध नसताना काही करत सुद्धा तुम्ही ते काजळ लावल्याने जरी कोणाचा मृत्यू दर जर कमी राहिला असता, तर भारतात सगळ्यात कमी मृत्यू दर राहिला असता. काजळ लावणे, निंबू आणि मिरच्या बांधणे, काय काय चालतंय. तर ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्या डोक्यात असतील तोपर्यंत आपण डेमोक्रॅटिक इथॉस, सायंटिफिक टेम्परामेंटकडे जाणं थोडं अवघड आहे. सर नास्तिक भगवानजी का सर, आपल्याकडे नास्तिक लोकायत मतांचा विचार हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात येऊनही आपल्याकडे वैज्ञानिक युगाची सुरुवात का होऊ शकली नाही? हां, भगवानजी याचं उत्तर तर तुम्हाला पण बऱ्यापैकी माहिती असेल. तर हेच आहे की आपण बंदिस्त राहिलेलो आहेत. तिकडे कसं असतं की तिकडे पण बंदिस्त समाज होतात, पण त्याला जे धार्मिक सँक्शन होतं ते एवढं प्रचंड नव्हतं. म्हणजे धार्मिक सँक्शन त्यांना पण होतं, पण त्यांची जी सामाजिक उतरंड होती ती अशी ब्लॅक अँड व्हाईट दिसायची, की 2 ग्रुप आहेत, 3 ग्रुप आहेत आणि मग त्यांना कळलं की मूर्खपणा आहेत आणि ते संपवला त्याने, असं समजू शकतो आपण. भारतात कसं आहे की ते बाबासाहेब म्हणतात ना, ते प्रिन्सिपल ऑफ ग्रेडेड इनइक्वॅलिटी, असे बारीक 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 छोटे छोटे कप्पे केलेत. असे मोठे 2 किंवा 3 कप्पे नाही केलेत, असे हजारो छोटे छोटे कप्पे केलेले आहेत. आणि त्या प्रत्येक छोट्या कप्प्याने एक वर्ल्ड व्ह्यू जो असतो दृष्टिकोन त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि तो अशा विशिष्ट धार्मिक बैठका, स्वाध्याय या सगळ्या गोष्टींमुळे तो रिइन्फोर्स करण्याचं काम कधीच बंद पडलेलं नाही. आणि जोपर्यंत हे रिइन्फोर्स करण्याचं जे मेकॅनिझम आहे, की स्वाध्याय गेला की आसाराम येईल, आसाराम गेला की श्री येईल, हे सगळे जे येत असतात ना, यांचा विज्ञानाशी काहीच संबंध नाही. त्यांना सांगावं आता या, आता करोडोचं नुकसान होऊ राहिलं, हजारो करोडोचं नुकसान होऊ राहिलं भारतात, आता कुठं गेले तुम्ही? तुमच्याकडे तर सगळंच होतं ना. तर हे लोक आणि यांना स्पॉन्सर करणारी एक विशिष्ट विचारधारा आहे. त्यांना समाजाविषयी काही पडलेलं नाही. त्यांना स्वतःचं वर्चस्व आबाद ठेवायचं आहे. त्याच्यासाठी समाज मग आपण किती हजारो करोड रुपये राफेलसाठी आपण मोजू, काही हरकत नाही, त्यांना काही फरक पडत नाही. आणि हेच लोक यांनी सांगितलं की समुद्राच्या पलीकडे जाऊ नका, ते पाप आहे. कशाला लोक जातील? आता गावात पाय कोणी गावाच्या पलीकडे शिकायला जाऊ देत नाही. आपल्याच म्हणजे 50-60 वर्षापूर्वी शिक्षणाचा अर्थ आज सुद्धा काय लावला जातो? शिक्षण म्हणजे उपजीविका. तो एक अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे तो एपिस्टेमिक. शिक्षण म्हणजे ज्ञान फॉर द सेक ऑफ नॉलेज, नॉलेज फॉर द सेक ऑफ नॉलेज. तो अर्थ आपल्याला कळूच दिला नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे तत्वज्ञान त्या पद्धतीने, लोकायत पद्धतीने कधी निर्माण होऊच दिलं नाही. तर ह्याच्याविषयी पण त्याला तडे जात आहेत, कारण त्याला बरेच आता फॅक्टर्स कारणीभूत आहेत. ही जी मानसिकता आहे ती जवळपास बरेच तडे जात आहेत आणि इनएव्हिटेबल आहे.
Sir, what is the process to know the truth and knowledge for us? Answer could be long, but listen from you. कारण काही असे प्रश्न आहेत ना, हे एंटायरली टॉपिक फॉर अ टॉक, बट आय स्टील ट्राय टू नो, म्हणजे हाऊ टू नो. वुड यू माइंड इफ आय स्पीक इन इंग्लिश फॉर दिस क्वेश्चन? Okay. As I said, that the dogmatic notion of knowledge has a particular method to know, and that method to know is that एका गुरुच्या चरणी बसून जा आणि तुम्हाला कळेल, किंवा त्या गुरुला वाटतं की तो एका विशिष्ट जातीत जन्माला आलेला आहे म्हणून त्याला तो विशिष्ट अधिकार आहे नॉलेज अर्जन करण्याचा, अवगत करण्याचा, आणि तो सरळ सरळ डाउनलोड करून घेतो. ह्या ज्या आहेत या आधुनिक पूर्व काळातल्या या ज्ञानाच्या संकल्पना आहेत. पण आता कसं आहे की आपण जेव्हा सोशल फॅक्ट्स, नॅचरल फॅक्ट्स यांना आपण प्राथमिकता देतो आणि यांना असं की यू कॅन क्रॉस चेक, आणि जरी सगळे पॅरामीटर्स बरोबर असतील तर जो निष्कर्ष, जे कन्क्लुजन असेल ते सेम असेल, नो मॅटर हाऊ मेनी टाइम्स यू रिपीट. तर ही जी पद्धत आहे नॉलेज इंडक्टिव्हली, ती होती डिडक्टिव्हली, म्हणजे ॲक्सियम आधीच मांडून द्यायचे की हे चुकणारं नाही आहे. आणि आत्ताची जी पद्धत आहे ती इंडक्टिव्हली, आधी आपण काय करतो, एक्सपिरियन्शियल, म्हणजे आपल्या अनुभवातून गोष्टी गोळा करतो, किंवा पॉझिटिव्हिजमने आपण फॅक्ट्स एकत्र आणतो आणि ते आपण क्रॉस चेक करतो, आपण कम्पेअर करतो, कॉन्ट्रास्ट करतो, आणि एक त्याच्यासाठी नोशन ऑफ लेबर महत्त्वाची आहे. विदाउट नोशन ऑफ लेबर नॉलेज आधुनिक काळात इज इम्पॉसिबल नो. आणि काहींना वाटतं की काही लेबर न करता, द क्वेश्चन ऑफ लेबर इज सो फंडामेंटल इन इवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. We have to understand that notion of labor is the most important thing in the notion of knowledge. Without labor you would not know. म्हणून आत्ताचे जे नॉलेज अक्वायर करण्याची जी आपण पद्धती ज्यामुळे डेमोक्राटाइज होऊ शकते सोसायटी, ती आहे यू हॅव टू गेट इन टू द सोशल फॅक्ट्स, यू हॅव टू गेट इन टू दोज एक्सपिरियन्स. म्हणून आपण म्हणतो की एक्सपिरियन्स मीन्स इम्पिरिसिझम तिथून येतं, किंवा फॅक्ट्स आपल्याकडे सगळ्या ते पॉझिटिव्हिझम येतं. म्हणून याच्यात इंडक्टिव्ह मेथडने आपण नॉलेज अक्वायर करतो, नॉट ओनली डिडक्टिव्ह मेथड इज इक्वल इम्पॉर्टंट फॉर फॉर्मल सायन्सेस. जसे मॅथमॅटिक्स झालं, बरेच फॉर्मल सायन्सेस आहेत, त्याच्यासाठी डिडक्टिव्ह मेथड इज इक्वल इम्पॉर्टंट. एनिथिंग एल्स? आय थिंक वी हॅव स्पोकन फॉर 1.5 hours. इफ भागवत, इफ देर आर नो मोर क्वेश्चन्स, जर प्रश्न संपले असतील. I see. Okay, I don't see any question, भागवत. मला काही प्रश्न दिसत नाही. मला सांग, जरी आपण आय थिंक आय डोंट सी एनी क्वेश्चन. आता काही प्रश्न संपलेले दिसतात, आणि मी आशा इवन टुडे majority of population has been deliberately kept without education. नाही, ॲक्च्युली माझी जी PhD आहे ती एज्युकेशन ह्या विषयावरती आहे. एज्युकेशनचा जो अर्थ जो एवढा संकीर्ण आणि संकुचित लावला जातो, आणि त्याच्यामुळेच सेम टॉपिक इन इंग्लिश इन फ्युचर. सर्टनली आय विल डू दॅट. आपण करूया ते. ॲक्च्युली कसं आहे की कोरोनामुळे मी बंदिस्त झालेलो आहे, नाहीतर माझे बरेच प्रोग्राम होते महाराष्ट्रात, आणि या सगळ्या विषयांविषयी आपण बोलू शकलो असतो. बट अनफॉर्च्युनेटली वी आर स्टक. बट हे जे फेसबुक लाईव्ह वगैरे आहे त्याचा आपल्या परीने आपण उपयोग करून घेत आहोत. आता आमचे जे भागवत सर म्हणत आहेत की सर आपण आता थांबूया. थँक्यू व्हेरी मच विशेष मराठी, याचा मी फार आभारी आहे. अँड थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग अँड लिसनिंग टू दिस. धन्यवाद, आणि महाराष्ट्र दिनाच्या परत शुभेच्छा, आणि कामगार दिनाच्या पण शुभेच्छा. जय महाराष्ट्र.